जयश्राम. आज श्री शिवपारायणाचा आजचा आपला तिसरा दिवस, त्याला आपण सुरुवात करू. सकळ पृथ्वी आंदोलली, हती आपापसात झुंजले आणि मेले. भोसले आणि जाधवराव एकमेकांचे कायमचे वैरी बनले. जिजाऊंचे माहेरपण संपले. जिजाबाईंचा संसार चालू होता. हत्तीच्या भांडणानंतर भोसले जाधवराव एकमेकांना कायमचे अंतरले. रक्ताची नाती तटातट झाली. पण या सासर माहेरच्या भांडणाचा परिणाम तिच्या स्वतःच्या संसारावर तिने होऊ दिला नाही आणि शहाजी राजेंनीही होऊ दिला नाही. सासरवरच्यांचा राग त्यांनी बायकोवर उगवला नाही. उलट संसारात ते जिजाबाईला फार मान देत, तिच्यावर अपार प्रेम करीत. ह्याच वेळी ती गरोदर होती. लवकरच ती प्रसूत होऊन तिला पुत्र झाला. त्याचे नाव संभाजी राजे असे ठेवण्यात आले. इसवी सन 1623 सुमार. संभाजी महाराजांच्या आधी आणि नंतरही जिजाबाईला 4 पुत्रे झाले. मृत्यूने हे 4ही पुत्र तिच्या मांडीवरूनच उचलून नेले. संभाजी राजा मात्र हळूहळू मोठा होत होता. दौलताबादच्या शाही खलबतखान्यात जाधवरावांच्या कपटाने घात करण्याची कुजबूज चालू असल्याची चाहूल लखुजी जाधवरावांना एके दिवशी लागली. निजामशहाचीच आपला घात करण्याची तीव्र मनशा आहे हे लखुजींना उमगले. ते उठले आणि तडाख मोगलांना जाऊन सामील झाले. त्यांनी निजामशाही सोडली. लखुजी मोगलांचे सरदार झाले. याच वेळी दिल्लीचा शहजादा शहाजहान याने बाबाविरुद्ध बंड पुकारले. ती एक वावट सुरू झाली. इसवी सन 1623 जुलै रक्ताशी संवत्सर उगवले. महाराष्ट्रात एका प्रचंड सुलतानी युद्धाचे ढग जमू लागले. मलिक अंबरने निजामशाहीच्या रक्षणासाठी विजापूरच्या आदिलशहाची मदत मागितली. पण आदिलशहाने निजामशाहीला मदत करण्याऐवजी मोगलांशीच दोस्ती केली. मोगली आणि आदिलशाही फौजा एक झाल्या आणि निजामशहावर चालवला आल्या. 80,000 फौज होती ही. त्यांच्या विरुद्ध वजीर मलिक अंबरने केवळ निजामशाही फौज उभी केली. त्याच शहाजीराजे, शरीफराजे, विठोजीराजांचे सर्व मुले आणि हंबीरराव चव्हाण, मुदोजी नाईक निंबाळकर, विठोजी काटे, नृसिंहपंत पिंगळे प्रभृती मराठे सरदारच अधिक होते. मनसूर खान, याकुत खान, फतेह खान वगैरे इतरही होते. पण मराठ्यांच्या मानाने फारच थोडे. म्हणजे निजामशाहीचा जीव वाचविण्यासाठी मराठेच मरणार होते. अखेर घनघोर संग्राम झाला. इसवी सन 1624 ऑक्टोबर. अहमदनगर जवळ भातवडी येथे हे विख्यात युद्ध झाले. हजारो लोक मेले. शहाजीराजांनी व सर्वच मराठ्यांनी पराक्रमाची कमाल केली. विशेषतः शहाजीराजांनी शौर्याची सीमा केली. शहाजीराजांच्या शत्रूकडून म्हणजे मोगल फौजेकडून त्यांचे सासरे लखुजी जाधवराव लढत होते. वास्तविक कोण कोणाचे शत्रू आणि झुंजत होते कोण? मराठ्यांचा काय संबंध या नरेमेधाशी? पण नरेमेधाचे मानकरी मराठे. हजारो बळी पडत होते. सासरे जावई एकमेकांविरुद्ध जीव खाऊन लढत होते. अखेर भोसल्यांनी त्या हजारोत आपल्याही घरचा नैवेद्य अर्पण केलाय. शरीफजी राजे भोसले लढताना ठार झाले. शहाजी राजांचा सख्खा धाकटा भाऊ ठार झाला. जिजाऊंची जाऊ विधवा झाली. कुणासाठी? सुलतानशाही टिकविण्यासाठी हे बलिदान. अखेर मोगली व विजापुरी फौजांचा जंगी पराभव करून शहाजी राजांनी निजामशाह आणि वजीर मलिक अंबर यांना विजय मिळवून दिला. जंग जिंकले. इसवी सन 1624 ऑक्टोबर. निजाम आणि मलिक अंबर या दोघांनाही खूप आनंद झाला. शहाजी भोसल्यामुळेच आपल्याला जय मिळाला हे त्यांना पक्के कळून चुकले. राजांच्या शौर्याचा दराराही 4ही पातशाहीत विलक्षण वाढला आणि नेमके हेच मलिक अंबरला सहन होईनासे झाले. मलिकला शहाजी राजांच्या सामर्थ्याचा धाक पडला. हा मराठा काना मागून येऊन भलतच तिखट झाला. याचा काटा काढला पाहिजे आणि मलिक अंबर शहाजी राजांचा द्वेष करू लागला. शहाजी राजांच्या व खिलजी, परसोजी वगैरे चुलत भावांच्या एकीत बिघाड झाला. ही चुलत भावंडे राजांचा द्वेष करू लागली. मलिक अंबराचीही राजांशी पटेना. राजांचा वारंवार अपमान होऊ लागला. शहाजी राजांना हे समजेना. ज्यांच्याशी आपण निष्ठेने वागतो, ज्यांच्याकरिता प्राणपणाने लढतो, ते आपली हीच का किंमत ठेवतात? आपल्या वडिलांनी आणि भावांनी तख्ताकरिता प्राण दिले, तरीही यांना त्याची पर्वा नाही. शहाजी राजांच्या विचारचक्राला गती मिळाली. हे असे का?
त्यांना चीड आली, पण पुढे काय? अखेर निजामशाही सोडून जावे असे त्यांनी ठरवले. पण कुठे जायचे? दुसऱ्या सुलतानाकडे, म्हणजे गाडीवान बदलायचा अन गाडी बदलायची. जुमानीवरती कायमच व्यसन, फटके आणि पराण्या कशा चुकायच्या. शहाजीराजांना सारे उठत होते, पण मार्ग सापडत नव्हता. ते उठले, वैतागले होते. तडक विजापूरला आदिलशाहीकडे नोकरी मागायला गेले. एक शूर बाप दुसऱ्या दरवेशाला दावणीला गेला. विजापूरच्या आदिलशहाने त्यांना खुश होऊन सरलष्कर हुद्दा दिला. शहाजीराजे सरलष्कर झाले. लढाया चालूच होत्या. मलिकंबरने मुलुक मैदान तोफेच्या साह्याने सोलापूर जिंकले. दिनांक 16 जून 1625 भातवाडीला लढले सुलतान. मात्र त्या लढाईचा खर्च वसूल करण्यासाठी मराठी मुलखांवर जादा कर बसविण्यात आला. मोहीम खर्च: युद्धात लढायचे आणि मरायचे बहुसंख्येने मराठ्यांनी, मोहीम खर्च सोसायच्या मराठ्यांनी. पुण्यालगत मावळात अशीच एक लढाई झडली. मेले मराठे. दिनांक 4 फेब्रुवारी 1626. एवढ्यात सगळ्या बादशहात राजकारण एकदम घुसळून निघाले. एका वर्षात 3 मोठी माणसे मेली. निजामशाहीतला मलिकंबर वजीर मेला दिनांक 14 मे 1626. विजापूरचा बादशाह इब्राहिम आदिलशाह मरण पावला दिनांक 12 सप्टेंबर 1627 आणि दिल्लीचा मुघल बादशाह जहांगीर वारला दिनांक 29 ऑक्टोबर 1627. दिल्लीला शहाजहान बादशाह झाला, विजापूरला मोहम्मद आदिलशाह बादशाह झाला आणि निजामशाहीत फतेह खान वजीर झाला. हा फतेह खान मलिक अंबरचा मुलगा होता. हे तिघही पापग्रहच होते. शहाजहानने दख्खनवर अफाट फौजा पाठवून सतत लढाया मांडल्या. हा फतेह खान अत्यंत क्रूर व कपटी होता. लढायांमुळे राज्यकारभाराचे धिरडे झाले होते. गोरे फिरंगीही येथील सुलतानी अंमल पाहून थक्क होते. अंधाधुंद व जुलमी म्हणजे राज्यकारभार. ह्या फतेह खानाच्या कारकिर्दीत सुरुरखान नावाच्या सरदाराने कोटंदे येथील तिमाजी बाळदेव देशपांडे यास दौलताबादीत धरून नेले, झोडपून काढले. अखेर तो मेला. त्याचा भाऊ कृष्णाजी देशपांडे यालाही नेले होते. त्याचेही हाल अतोनात केले. हे सर्व कशाकरता? पैसे उकळण्याकरता. दौलताबादचा काळा कोट म्हणजे यमपुरी होती. हालात सडून माणसे मरीत तेथे. न्याय नाही, चौकशी नाही, फिर्याद नाही. नाशिक येथे सुंदर नारायणाचे फार प्राचीन अप्रतिम मंदिर होते. महानुभाव चक्रधर स्वामी येथे येऊन गेले होते. ते देऊळ मुघलांनी फोडून टाकले, त्याची मशीद केली आणि तेथे कब्रिस्तान बनवले. आतल्या सुंदर मूर्त्या कुठे गेल्या? यवनांच्या बयाने सुंदर नारायणानेही म्हणे रमा आणि लक्ष्मीसह गोदावरीच्या डोहात उडी टाकली. भेकडांचा देवही भेकडत डोहात उडी टाकली म्हणे. भोळसट मराठ्यांनी गुलामी वृत्तीतून काढलेला हा भेकड निष्कर्ष उडी टाकली म्हणे. हातात गदा आणि चक्र असलेला 4 मनगटांचा देव आपल्या बायकांसह डोहात उडी घ्यायला लागला. मग गोरगरिबांनी आणि त्याच्या बायकांनी कुठे उड्या घ्याव्यात? आदिलशहाने दाभोळच्या देशमुखात जबरदस्तीने बायका पोरांसह पाठविले व जहाजांवर चढून अरब स्थानात पाठवून दिले. त्यांनी समुद्रात उडी टाकायची म्हणजे असते तरीही अशक्य होते. आत्महत्या करण्याचे तरी स्वातंत्र्य उरले होते कुठे? पिंपळगाव पिसे हा गाव मोगलांनी पिळून लुटून काढला. धन धान्य, बायका, गोरेढोरे सुद्धा लुटले. खूप लोक धरून नेली. हालांनी त्यातील असंख्य मेले. मोगलांनी गावाची पुरती दुर्दान केली. दिनांक 2 जून 1629. किती सांगाव्या या कर्मकथा. हे असे सतत चालले होते. आमच्यातले बुद्धीचे कुबेर म्हणजे वेदशास्त्र संपन्न ब्राह्मण, त्यांची विशाल बुद्धी तरी या परिस्थितीचा काही विचार करीत होती. छे छे छे, त्यांना वेळच मिळत नव्हता. नाशिक येथे गोदावरीच्या तीरावरची देवळे फुटत असताना पहिले तीरावर तेथील वेदो नारायण पंचपात्री घेऊन तिरीमिरीने भांडत होते. कशासाठी? तर यात्रेकरूंपैकी ऋग्वेदांची पिंडे कोणी पाडायची आणि ऋग्वेदांची पिंडे कोणी पाडायची यासाठी. श्राद्धेच्या पिंडासाठी भांडण. कावळे सुद्धा हो भांडत नाहीत पिंडासाठी, किंबहुना वाटच पाहावी लागते तासनतास. केव्हा एकदाचा कावळा पिंडाला शिरतो याची. पण कावळ्यांच्यातले ही शहाणपण आमच्या वेदशास्त्र संपन्न धर्म मांडात नव्हते. डोक्यात अंधार होता गडद. ते आपापसात भांडत आणि निर्णय मागायला जात बादशाहाकडे किंवा वजिराकडे. कुणी कुणाचे श्राद्ध करायचे याचा निर्णय बादशाह करणार.
वणीच्या सप्तशृंगी भवानीची पूजा कोणी करायची हा तंटा सुलतानी ठाणेदारांपुढे जात होता. पंढरपूरचे बडवे आणि महाजन देवापुढच्या पिढ्यासाठी भांडत होते. कोकणातले देवरुखे आणि इतर ब्राह्मण कौरव पांडवांच्या आवेशात वर्षानुवर्षे झगडत होते. कशासाठी? देवरुख्यांच्या घरी इतर ब्राह्मणांनी जेवायचे की नाही यासाठी. देवरुखे म्हणत होते, तुम्ही आमच्या घरी जेवले पाहिजे. इतर ब्राह्मण म्हणत होते, जेवणार नाही आम्ही. ही आणि उच्च दर्जाच्या केवढ्या या विक्षिप्त कल्पना, केवढे भांडण त्यासाठी. परके सुलतान वैदिक धर्माला भरडून काढीत असतानाही वेदशास्त्र संपन्नांचा केवढा हा अविवेक. महाराष्ट्रातल्या मराठ्यांनी सुलतानाच्या देवतांची पूजा अर्चा नवस सायास आणि उरूस जुलूस मनोभावे सुरू केली होती. आपल्या पोराबाळांची नावेही सुलतानराव, पिराजी, फकीरजी, शेखोजी अशी ठेवायस प्रारंभ केला होता. कित्येक वेदो नारायणांची ही नावे अशीच होती. वाईच्या एका धर्म मार्तंडाचे नाव होते विश्वनाथ भट्ट सुलतान. संगमेश्वराच्या एका वैदिकाचे नाव होते सौदागर भट. हौशी, दौलतखानी, दुराणी, फतेखानी ही नावे ब्राह्मणांना आवडू लागली होती. सत्व, स्वाभिमान वा अस्मिता नावालाही शिल्लक उरली नव्हती. कोकणात जंजिऱ्याचा सिद्धी छळत होता. पोर्तुगीज फिरंगी बळ करून आपली यात अधिक व्हावी म्हणून महाराष्ट्र लोक भ्रष्ट करून किरीस्ताव करीत होता. पाठारे 5 कलसे जातीची 40-50 घरे एकदम धरून जबरदस्तीने पाठवित होता. सर्व बाजूने पवित्र वेद आणि वैदिक धर्माचरणावर कुऱ्हाडीचे गाव पडत असतानाही असे कित्येक वेदशास्त्र संपन्न शास्त्र पंडित केवळ वर्षासनाच्या भिकेसाठी श्री गोदा तटटाटी आणि श्रीकृष्णात टाकी स्नानसंध्या करून हजरत साहेबाच्या दुवा देत होते. वेदांच्या वैऱ्यांनाच वेदो नारायणाचा दुवा. विद्वानांची जर ही स्थिती, तर अडाणी कुणब्यांनी ताबुताच्या वेळी तुर्कांचे खरकटे खाल्ले का, तर दोष का द्यायचा. एकदम मने विकली की जमण्यासारखे काही शिल्लक उरतच नाही. काही लिलावाला निघते. बायका सुद्धा हाती आपसात झुंजत होते. झुंजून मरत होते आणि कोल्हे राज्य करीत होते. ब्राह्मण असे होते, क्षत्रिय तसे होते. लबाडी हा वैश्यांचा कुलधर्म झाला होता. कुणबावा करीत घाम गाळणाऱ्या गरिबांचा महाराष्ट्र टाचे खाली मरत होता. दुःख, दारिद्र्य, उद्वेग लोक सर्वत्र पिडले होते. बऱ्या नीटस गोऱ्या जातीवंत कुणबींनी बाजारात सहज 25 होणास 5 विकत मिळत होत्या. बादशहाची मर्जी फिरली तर बायका पोरांसकट समुद्रात बुडवून मारण्याचा हुकूम सहज सुटत असे. न्याय देतानाही जातीचा विचार होत असे. फाशी देणे इतकं गुन्हा घडला तरीही सुलतानाच्या जात बाईला क्षमा केल्याचे उदाहरण सहज घडून येईल. संबंध महाराष्ट्रात असा हल्ला जगत होता. विशेषतः एका सुलतानाची स्वारी दुसऱ्या सुलतानावर सुरू झाली की त्या फौजाच्या पायाखाली सारी पिके, घरदारे आणि अब्रू शिरडून जात होती. हजारो स्वारांच्या फौजांना कोण माणूस रोखू शकणार. समुद्राची लाट थांबवणे इतकेच ते अशक्य असे. फौजेतले सैनिक आणि अधिकारी असे समजत की दुसऱ्याच्या राज्यातल्या लोकांना हैराण करणे हाही पराक्रमच. टोळधाडींपेक्षाही भयंकर स्वरूप या स्वारांचे. असे कुठे लपायचे. वास्तविक न पळता एकवटून ताठ उभे राहणे जरूर होते. त्याकरिता ऐक्य हवे होते, धैर्य हवे होते. मुख्य आवश्यकता होती पर्वतासारख्या अचल नेत्याची. ह्या सर्व गोष्टींची वाण होती. लोक वैतागले होते. घरच्याच सुनी लेकांचे अपहरण आणि आक्रोश पावत नव्हते, ऐकवत नव्हते. कानात बोटे घालून आणि डोळे घट्ट मिटून घेऊन रडण्याशिवाय बिचारे काही करू शकत नव्हते. मनस्वी हाल. मोगलांचे हल्ले दक्षिणेवर सुरू झाल्यापासून हे हाल वाढतच होते. बादशहाच्या पदरी नोकऱ्या करणाऱ्या 96 पुरीच्या मराठ्यांना मात्र या हालांचे, दुःखांचे आणि अपमानांचे काहीच वाटत नव्हते. ते विचारही करत नव्हते. ज्याला मन आहे तो विचार करेल. जो विचार करेल त्याला ते जामेल. ज्याला जामेल तो बैचेन होईल. पण मुळीतच मनेच बधीर झाली होती ना. पण अपमानांनी संतापलेली आणि जुलमांनी भासून निघालेली असंख्य मुठी, पण जिवंत मने आणि बळी पडलेल्या असंख्य बायका, मुलांचे व पुरुषांचे तळतळते आत्मे निद्रस्त भवानीच्या दाराशी आक्रोश करीत होते.
बया दार उघड, बया दार उघड, बया दार उघड. विचारांची संबळ कडकडू लागली. वादळी वाऱ्यात असंतोषाचे पोत फुरफुरू लागले. असंतुष्ट मनाच्या गाभाऱ्यात आवाज चढू लागला. महाराष्ट्र भवानीच्या दाराशी तो आक्रोश घुमू लागला. बया दार उघड, बया दार उघड, बया दार उघड. आणि महाराष्ट्राच्या शोक आणि आक्रोश ऐकून बया जागे झाले. बया अस्वस्थ झाले. बयेने डोळे वटारले. शुभ, निशुंभ, चंड, मुंड, महिषासुरादी दैत्यांचा संहार करणारी बया सिंहासनावर उठली. दरवाजा खाडकन उघडून बया क्रांतीच्या उंबाठ्यावर येऊन उभी राहिली. ही अनाथांची बया, दुःखितांची बया, अपमानितांची बया, महाराष्ट्राची बया कोण? जिजाबाई, मूर्तिमंत सौदामिनी. सौभाग्य संपन्न जिजाबाई शहाजी राजांच्या दारी हत्ती झुलत होते. जण दररोज पालख्या नेमके लोक चाकर हत्ती गोळीच्या नेमके भोपळ्याच्या चौकी वाडा बनवला होता. लक्ष्मी साथींना खटून निर्मायचं म्हटलं असतं तरी ते जिजाबाईला शक्य होते. तिच्या जामदार खाण्यात गुरडीवर दागिने होते. जगात भोसल्यांचा मान फार मोठा होता. सारे काही होते, पण जिजाबाईला तहान लागलेली होती स्वराज्याची. स्वतःचे स्वतंत्र राज्य तिला हवे होते. दुसऱ्या कोणत्याही मृगजळाने तिची तहान भागली शक्य नव्हते. जगावेगळी बाई होती ती. तुळजाभवानीची ती परम भक्त होती. जगदंबेने जसे 9 रात्र 9 दिवस अखंड युद्ध मांडून होते राक्षस निरावून काढले, तसे आपणही या सुलतानाविरुद्ध युद्ध मांडून ही देव ब्राह्मणांची भूमी मुक्त करावी असं तिला वाटले. मराठ्यांची संस्काराची, मिळूकांची आणि देवधर्माची उन्नत असलेली दैना तिला पाहवत नव्हती. इतर सरदारांसारख्या पालखी महिन्यात आणि दागदागिन्यात दोघांना तिच्या स्वभावच नव्हता. तिला सतत वाटे की आपली जात अस्सल मराठ्यांची, क्षत्रियांची, प्रजापृथ्वीचे आणि संत सज्जनांचे पालन करणे हीच आपली प्रीत. ही सारी पृथ्वी यवनागात झाली. तिची मुक्तता करून धर्म सिंहासनाची स्थापना करायची. ही जुलमी मगरूर सुलतानापुढे माना जिंकवायच्या. तिला अशा मुजरेबद्दारांच्या तितकारा आहे. जिजाबाईला दास्याची कल्पनांची ओसवत नव्हती. तिला स्वतःचे राज्य हवे होते, स्वतंत्र तत्व हवे होते. तिला आपला तो आपला झेंडा, आपली फौज, आपला तोफताना आणि आपला सेनापती, आपला प्रधान, आपल्या देशावर राज्य करतील, आपले सार्वभौम चंद्रसूर्य आणि आमच्याच सार्वभौम राजा हे तिचे स्वप्न होते. असे भयंकर राज्य करणारे सुलतानद्रोही व्यक्ती अमुक एका घरात राहते. असे जर बादशाहाला कळले असतं तर केवळ अंदाजाने तोफ लावून त्या व्यक्तीची त्या घरासकट, गावासकट दुर्दान वळवले असते. आणि तीही मराठ्यांच्या हातून. मराठ्यांच्या स्वतंत्र राजाने राज्य अशक्य. ती असंतुष्ट होती. जहागीरदारांच्याही सरदारांची तिला चिडी. यांना स्वाभिमान नाही, कुळाशिराची चाड नाही, बेअब्रूची चीड नाही. मोठेपणासाठी स्वतःची आई सुद्धा विकायला कमी करणार नाही राजा. स्वार्थी गुलाम पुरुष कसे हे देव, देश आणि धर्म प्रतिपाळित तोच पुरुष. असे शहाजी राजानेही वाटे. आपले राज्य असावे, आपणच राजा असावे. पण हे शक्य होते का? त्यांना सुलतानाची सत्तेची चिडे, पण ती त्यांना गिळावी लागेल. अन्यायाविरुद्ध उठले असते तर लाख शमशेरी पुढे उडले असते. अवतीभोवती कोणीही साथीला उभे राहिले नसते. मग बंडखोर म्हणून शमशेरी खाली त्यांच्या अशा पाकळ्या उडाल्या असत्या. जिजाबाईंच्या मंगळसूत्रातील मणी आणि शहाजीराजांच्या बियाचे तुकडे उधळले गेले असते. ते शोधूनही गवसले नसते. वास्तविक शहाजीराजे फार मान्य होते. मराठवाड्याच्या आणि राजपूतपणाच्या त्यांना फार अभिमान वाटे. आपल्या मराठ्यांबद्दल त्यांना फार प्रभाव वाटे. त्यांच्या कल्याणासाठी आपल्याकडून होईल तेवढी धडपड ते करीत. मोहित्यांसाठी, घोरपड्यांसाठी त्यांनी केवढे कष्ट घेतले, पण सुलतानीपुढे त्यांचे बळ उणे होते. मग राग आला की या बादशाहीतून त्या बादशाही ज्याने एवढा उपाय त्यांच्यापुढे उरे. निजामशाहीतून आदिलशाहीत, आदिलशाहीतून पुन्हा निजामशाहीतून मुघलशाहीत आणि तेथून असेच कुठेतरी. फक्त बादशाही नोकऱ्यांची अदलाबदल, विषयाची चव फक्त वेगवेगळी, परिणाम एकच. मराठ्यांनी स्वतःची पुढे समजले होते. यावनी सत्तेविरुद्ध लढेल, वाजेल तो पापी, पण व्यापारी शराबी अत्याचारात पुढे झुकेल तो स्वामी भक्त. मग तो उमराव, नुसरत जंग, हिम्मत बहादर, अरकाने दौलत, उदमने कुलमुख. जर शहाजीराजांनी स्वतःचे राज्य स्थापनेचा प्रयत्न केला असता तर मराठ्यांनी त्यांना कडकडून विरोध केला असता. जिजाबाईंनाही कळून चुकले होते. यात शूर पण अज्ञानी मावळ मराठ्यांना एक करून सुलतानी वेगावर उठणारा तरी कोण? रामासारखा प्रतापवान पुरुष हवा. असा प्रतापी पुरुष जन्माला येईल तर येईल का? तिला रामायण महाभारत फार आवडेल. राम, हनुमान, सीता, कृष्ण, द्रौपदी, कुंती, विदुरा या सर्वांच्या कथा ऐकताना तिला मनावर विलक्षण परिणाम होईल. तिला वाटे आपण नाही तर कोणतीच्या पंगतीला बसू शकणार. तिच्या भीम, तिच्या अर्जुन अत्यंत पराक्रमी निवडले. त्यांनी राक्षसांना कौरव मारले, सुख समृद्ध धर्मराज्य स्थापन केले. कोणतीच वीर माता राजमाता ठरली.
तिला तिच्या पंगतीला बसेल का, तिचा असंतोष पोकवू लागला. तिची जगदंबेवरील भक्ती वाढू लागली. आजची स्थिती मी पाळली आणि भवानी देवी मला सहाय्य करेल हा विश्वास तिला वाटू लागला. पण अगदी अधीर झाली होती. उद्याची गाय आपण निर्माण सोडू, पण आज गाय मरते हे तिला पाहवत नव्हते. या दुमसणाऱ्या स्थितीत ती हे मात्र कधीच विसरले नाही की आपण एक संसारी स्त्री आहोत, एका अत्यंत शूर पुरुषाची पत्नी आहोत. शहाजीराजास निजामशाहीची निर्भयाने चाकरी करावी लागत आहे हे ती जाणून होती. शहाजीराजांनी जी साधी चाकरीची सुलतानी बंदिरी जुगारून द्यावी व स्वतंत्र दौलतीचा उद्योग धर्माने अंगावर घ्यावा असं तिच्या मनात कळ येऊन ते किती अवघड आणि दाहक दिव्य आहे याची कल्पना होती. ही संधी येतात झडप घालण्यासाठी खरोखरच जिजाबाई ही भोसल्यांच्या देवघरातून दुर्गा होती. मात्र तिचे रौद्र स्वरूप अद्याप सुप्त होते. तिचे हजारो हात अजून अदृश्य होते. अद्याप ही अंबिका देवारातून रणांगणात उतरली नव्हती. सोनपंत डबीर, नाळपंत मुजुमदार, बालकृष्णपंत हनुमंते इत्यादी वृद्ध अनुभवी कारवायांच्या सहवासात जिजाबाई राजकारणातील अनेक गुंतागुंतीच्या गोष्टीची उकल शिकत होती. चार पातशाहींच्या उलाढाली तिच्या कानावर नृत्य पडत आहे. देशस्थिती व लोकस्थिती तिला कळत होती. शहाजीराजांची राजकारणी प्रत्यक्षच पाहत होती. लोकांची मुखीमध्ये तिला पक्की समजली होती. स्वातंत्र्य सरकार आणि मोठे वतनदार सोडले तर सामान्य गरीब जनता सुलतानी सत्तेला कंटाळली होती, पण तिच्यात धाडस नाही. पण जर कोणी ह्या कष्टाळू प्रामाणिक आणि शूर मावळ्यांना हाताशी धरेल तर हा शेकडो किल्ल्यांचे अवघड सह्याद्री आणि चिवड मराठ्यांमध्ये महाराष्ट्र एक क्षणही पारतंत्र्यात राहणार नाही. तुळजापूर निवासिनी भवानीची भक्ती करणार तिचे भक्त तिच्यासारखे शूर आहे. फक्त मोरखे हवा हे तिने जाणले. जिजाबाईला राजकारण समजले की उमजले. तिची तहान दुखवत जास्त वाढू लागली. ती जगदंबेला विनोद करवली, माझ्या मनाची आज पुरी कर. मुघलांचा धिंगाणा चालू होता. दर्या खानकोळला खानदेश वैरण करीत होता. आता निजामशाहीत पुन्हा परत आलेले शहाजीराजे निजामशाहीच्या हुकुमाने त्याच्याशी झुंज करीत होते. मुघल सरदार खान जहान लोधी हाही शहाजहान विरुद्ध बंड करून निजामशाहीत आला होता. निजामशाहीने त्याला बीड परगणा जाहीर केला होता, पण त्यामुळे बीड भागात लढाईचा धुमाकूळ उडाला होता. शहाजीराजे दर्यागांशी लढत होते. प्रत्यक्ष शहाजहान स्वतः दक्षिणेत निघण्यासाठी यावेळी आग्र्यात तयारी करीत होता. ते इसवी सन म्हणजे 1629 जून. इरादत खान हा मोगल सरदार बीड परगण्यात लोधीवर हल्ली करत होता. लखुजी या दौरान मात्र मुघलाईतून पुन्हा निजामशाहीत आले होते. आणि 1551च्या वैशाखात इसवी सन 1629 एप्रिल काही काळ शहाजीराजे घरी आले. जिजाबाईला फार आनंद झाला. क्वचित ते घरी येत. सारे आयुष्य रणांगणावर चालले होते. संसारात धावपळ चालायचा. केवळ मनातच पूजा करण्यात जिजाबाईने समाधान मानलं. राजे आले. शहाजीराजांच्या सेवेत जिजाबाई चूर झाली. शिवशंभू, भवानी देवी आणि शहाजीराजे यांच्याशी ती सर्व मनोव्यथा विसरून एकाग्र झाली. तिघांच्या पायशी ती एकच मार्ग मागत होती, तो म्हणजे शिव गंगाधर प्रसन्न होता. जगजननी प्रसन्न होती. शहाजीराजे प्रसन्न होते. ज्येष्ठाचे दिवस रामायणाच्या अध्यायाप्रमाणे उलटत गेले. ज्येष्ठ संपला. आषाढ सुरू झाला. जिजाबाईच्या मुखावर कसले तरी विलक्षण तेज जळावू लागले. आनंद लागू लागला. गोपाळाच्या साखळ्यात किंकुरू लागला. समयांच्या सर्व ज्योती उजाळल्या. देवघरातील देवीच्या मुखावर हास्य उमटले. तिच्या परिवारातील चाणाक्ष बायकांनी ओळखले. शहाजीराजांना समजले. जिजाबाईचे डोळे बोलू लागले. जिजाबाईला डोळाही लागले. वृक्षवेली अंगणात फुलांचे सडे शिंकू लागले. झिम झिम बसू लागले. शहाजीराजे आनंदले. जिजाबाईच्या मागून फरक पडू लागला. वेगळे तेज चढू लागले. नवीन नवीन इच्छा आवडी उठवू लागल्या. भूमीच्या मायबाईंनी तिला मायाने पुसू लागल्या. मुली तुला काय हवे? स्वातंत्र्य हवे. पराक्रम बाबा अपमानांची भरपाई हवी. हिने हे दिलेले उत्तर तिच्या डोळ्यात तळपत. जिजाबाईला वृद्ध कारभाराच्या आधी सोडून शहाजीराजे पुन्हा स्वारीला निघाले. त्यांनी बीडकडे लगाम वळवला. जिजाबाईच्या सेवेत आतापासून खारिजाने पुन्हा होऊ लागले. तिचे कोट कौतुक करायला तिच्या परिवारातील स्त्रिया नेहमी तत्पर होत्या. आता त्या जास्त आटोपल्या. कारभाराचे कान आज्ञा ऐकायला टवकारले होते. पण जिजाबाईंची हे डोळे विलक्षण. तिला मेव मिठाई नको होती. मस्तती डाळिंब नको होती. सुगंधी सरबते नव्हती. गुलाब पाण्याचे शिडकावाही नको होता. अत्तराचे तुषार नको होते. नौका विहार, ज्योत्स्ना विहार किंवा उद्यान विहार तिला नको होते. तिचे डोळा वेगळे होते. तिला हत्तीवर बसावयाचं वाटू लागलं. डोंगराचे किल्ले चढून पाहावसे वाटले. सोन्याच्या तख्तावर बसावे. मस्तकात शुभ शस्त्र धरून मोठमोठी दाणे करावी त्याचे तिला वाटू लागले. सुंदर चौरे आपणावर ढाळवून घेण्याची हौस निर्माण झाली. उंच उंच ध्वज उभारावेत आणि नववधी चौऱ्यांच्या दणकडाट करावा ही तिला इच्छा होऊ लागली. धनुष्यबाण, भाला, तलवार इत्यादी शस्त्रे घेऊन अंगावर चिरखत चढवून लढाई कराव्यात अशी विलक्षण लालसा तिच्या मनात निर्माण झाली. गड जिंकण्याचे आणि मोठमोठे विजय मिळवण्याचे डोळे तिला लागू लागले. पण सर्वात विलक्षण म्हणजे तिला वाघावर बसावसे वाटू लागले. तुळजाभवानीप्रमाणे शस्त्रास्त्रे घेऊन खरोखर असे डोळे लागावे पार्वतीला सुभद्रेला.
जिजाबाईंच्या मस्तकात कुरुक्षेत्र घुमत होते आणि महाभारताचे अध्याय पडत होते. अभिमन्यूची आई सुभद्रा श्रीकृष्णाकडून चक्रव्यूह भेदण्याची कला गरोदरपणे शिकली, पण ती आपल्या मुसली कारभारात करून जिजाबाई व्यूह भेदण्याची आणि रचण्याची विद्या शिकत होती. तिच्या परिवारातील स्त्रिया तिची फार काळजी घेत होते. तिच्या तोंडून शब्द निघायचे, अवकाश तिच्या सत्या तो झेली. तिच्या मर्जीप्रमाणे प्रत्येक गोष्ट ते करीत. धार्मिक परत वैकल्यात जिजाबाईंचे मन रमून गेले. तिला 3रा महिना लागला. पुण्याची होळी झाली. जिजाबाईच्या वाड्यात अगदी आनंद पसरलेले होते. व्रत वैकल्य सुरू होती. कुलदैवतांची पूजा अर्चा येता सांग होत होती. सांज सकाळ वाड्यावरच्या उघडा वाजत होता. महिना श्रावणाचा होता. श्रावण म्हणजे जलधारांच्या, हिरव्या गालिच्यांच्या, फुलांच्या वरती दृष्टीच्या, सणांच्या, व्रतांच्या, आनंदाच्या आणि हिंदोळ्याच्या महिना. एक एक दिवस पाक पाकळीने उमटत होते. पारिजातात अंगण झाकीत होते. रम्य आकाशांचा शुक्ल पक्ष होता. तो कलकलेने चंद्र मोठ होता. जिजाबाईंच्या आनंदाचे हिंदोळा वर चढत होता. श्रावणाची पौर्णिमा उगवली आणि आनंदाची हिंदोळ्याची दोरी तत्त तुटली. भयंकर घात झाला. वीज कोसळली तशी एक बातमी दौलताबादच्या किल्ल्यावर उडाली आणि जिजाबाईच्या वाड्यात कोसळली. एकदम अकांत उडाला. चौघडा तसाच थांबला. जिजाबाई दुःखात बुडाली. शके 1551 श्रावण शुद्ध पौर्णिमेच्या सणाच्या दिवशी जिजाबाईंचे माहेर उद्ध्वस्त झाले. लखुजी राजे जाधवरावांच्या सहकुटुंब सहपरिवार मुक्काम दौलताबाद किल्ल्याच्या पायथ्याशी होता. कुतलकच्या हौदाजवळ जाधवराव मंडळीचा तळ पडला होता. लखुजी राजे स्वतः तेथे होते. शिवाय त्यांची सर्व मुले, भाऊ जगदेवराव व पत्नी गिरिजाबाई उर्फ म्हाळसाबाई हीही तेथे होती. गिरिजाबाई म्हणजे जिजाबाईंची आई. यावेळी सुलतान निजामशाह दौलताबाद गडावर होता. सुलतानच्या कानाची कसलीही तरी भयंकर कुजबुज काही विषारी दिवा करीत होता, पण अगदी गुप्तपणे. कोणालाही चाहूलही लागू न देता. पौर्णिमेच्या दिवशी म्हणजे दिनांक 25 जुलै 1629 लखुजी राजे आपल्याबरोबर अचलोजी, रघुजी व यशवंतराव या आपल्या 3 पुत्रांना घेऊन गडाच्या सुलतानात दर्शनास निघाले. जिल्ह्यालाही सुलतान निजामशाहीची कदमबोसी केली. लखुजींचा फक्त एक पुत्र बहादुरजी हा आपल्या मुक्कामावर आईपाशी जाईल. चुलते जगदेवराव जाधवराव मुक्कामावर जाईल. लखुजीला तिघा मुलांसह निघाले. आता काही भयंकर प्रकार घडणार आहे यांची किंचितही चाहूल त्यांना कोणालाही नव्हती. डोळ्यांची पापणी सुद्धा फडफडलेली नव्हती. लखुजीराजे गडावर गेले. सुलतान खाशा दरबारात बाजूला उभे होते. कुणीही बोलत नव्हते, कुणीही हालत नव्हते. राजे 3 मुलांसह नम्रतेने शाही महालात प्रवेशले. भवितव्याचे वक्ष स्थळ धडधडू लागले. 4 जाधवराच्या सुलतानी पुढे आडबिने गेले. सुलतान खुशी नजरेने पाहत मन थंडीवर बसला होता. जाधवरावांनी मुजरे घातले. ते मुजरीत करीत असताना सुलतान एकदम दरबारातून उठून आत गेला. जाधवराव सरळ तोला म्हणून सत्ता त्यांनी असा ठरवून मुद्दाम अपमान केला. लखुजींचा हा अपमान फार लागला, पण ते काही न बोलता मुलांसह तसेच माघारी निघले. माघारी फिरत तेवढ्यात सर आवाज करीत मनातून तलवारी बाहेर पडल्या. दरबारात बाजूला आतापर्यंत चुपचाप उभे असलेले सरदार हमीद खान, मुकरब खान, सफदर खान, फराद खान, मोती खान वगैरे लोक तलवारी उसत एकदम जाधवरावांवर धावले. त्यांनी झटकन जाधवरावांवर झडप घातली, पण जाधवरावांची तेज अवलादुफा आली. चौघाही जाधवरावांचे कटारी उपसले. हमीद खान, फराद खान वगैरे सरदार सपासप धावू लागले. दगाबांच्या शाही महागणातला भर दरबारात चकमक घडू लागली. मारेकऱ्यांनी गर्दी केली. रक्ताच्या धारा उडू लागल्या. सुलतान आतल्या बाजूस निकालाची वाट पाहत होता. एकदम बेहोश उठला. निकाल लागला. लखुजी, रघुजी आणि यशवंतराव या चौघांची प्रेरित खांडोळ्यात उडून रक्ताच्या सरोवरात पडली. जाधवरांचा निकाल लागला. जिजाबाईंचे माहेर निकालात निघाले. बादशाह निजामशाह खुश झाला. त्याने ठरवून केलेला डाव फक्त झाला. हा निजामशाह अत्यंत विषयाक्त होता. जनार्थानं दारू यातून तो बुडालेला असतो. त्याला अक्कल गुंज भरणी होती. त्याच्या सभोवती बद सल्लागारांच्या विरोधात सदैव पडलेला असे. हमीद खान हा त्या बद सल्लागारांच्या मेरुमने होता. हमीद खान अगदी भिकारी लायकीचा इसम होता. त्याची बायको बादशाह झाली खास कुंटन खाना चालवित होती. नवीन बायकांनी गलिच्छ व्यसनी बादशाला पुरवण्याचे काम हमीद खानाची बायको करीत होते आणि तिच्याच खास वशिल्याने हमीद खान दरबाराचा मोठा सरदार बनलेला होता. बादशाने तो अगदी बिचूक बद सल्ला देत असे. आता त्यांनाही निजामाला गुप्त सल्ला दिला की हा मराठा लखुजी जाधव हा हरामखोर आहे, त्याला मारा, ठार मारा. बादशाने मान डोलावली. लगेच तयारी झाली. मारेगिरी नेमले गेली आणि जिजाबाईंची आई भावजया विधवा झाल्या. वास्तविक हे जाधवराव म्हणजे देवगिरीचे यादव सम्राटांचे वंशज. देवगिरीच्या सिंहासनाचे औरस बाळगतात, पण त्याच सिंहासनावर बसलेला उन्मुक्त सुलतानावर नम्रतेने मुजरा करता या देवगिरीच्या
औरत वारसादारांची प्रति तख्तापुढे रक्ताच्या थारोळ्यात व्यवहार सोडून पडले. लखुजींना सफदर खानाने ठार केले आणि तिला मुलांनी सगळे टाकून काढले. बादशाहाच्या इनामदारीने सेवा करायला धावले. ही मिळालेली इनामाची किंमत. लखुजींच्या कुटुंबीय गड मंडळी गडाखाली कुतलकाच्या अवतापाशी होती. त्यांनी गडावर झालेला हा भयंकर प्रकार समजला. गिरिजाबाईला आपले पती 3 पुत्र ठार झाल्याचे समजले, पण रडायलाही सवड नव्हती, कारण लवकरच त्यांच्यावरही सुलतानाच्या छापापणा हे नक्की होते. जीव आणि आबरू वाचवण्यासाठी गिरिजाबाई, बहादूर, जगदेवराव वगैरे मंडळी लपत-छपत दौडत शिंदखेड्यात आली. एका बलाढ्य इब्रतदार शूरमराड्यांचीही वातावरण. खास बादशाही देखरेखीखाली जिजाबाईंच्या जन्मदाता बाप आणि 3 भाऊ ठार झाले. तिचे माहेर तिला पूर्वी बंद झाले होते, आज पुन्हा उद्ध्वस्त झाले. तिच्या शोक व संताप अनावर झाला. तिच्या मस्तकात दुखत होती. ती सुराची आग जास्त भडकलेली. मस्तकातून ती आग तिच्या उदरात उतरत होती. तिथे वाढत असलेल्या गर्भात उतरत होती. जन्माच्या आधी तिथे सुनेने सर्व कृती बोलायला जाऊ लागल्या. जिजाबाईच्या माहेरची बायका शिंदखेड्यात पोहोचल्यावर सती गेला. जगदेवराव, जाधवराव आणि बहादूर दिला. एकंदर प्रकारामुळे निजामशाहीची चिड आली. त्यांनी निजामशाही सोडून दिली. मोगराच्या पदरी नोकरी करली. एवढाच बदल. शहाजीराजे आणि लखुजी जे वाकडे होते, दोघांतील नाते संबंधाचे तरवारीखाली तुकडे पडले होते, पण तरीही शहाजीराजांच्या आपल्या सासऱ्यावरच प्रेम होते. सासऱ्याच्या आणि मेवण्याचे असा घात पाहून तेही संतापले होते. त्यांना दुःख झाले. निजामशाहीची शिकारे आली. त्यांना निजामशाही पुन्हा सोडून द्यायचे ठरवलं. कुठे जायचे? तर तो एकच प्रश्न, दुसरीकडे कुठे जायचे? पुन्हा तरी सुलतानाच्या पदरीत ना, पण कुठेही गेले तर सुलतान सारखेच होते. या सुलतानांना कुणाचीही पर्वा नव्हती. चतुर नावाची, अनंत नावाच्या एका चारित्र्यवान ब्राह्मण सरदाराला पूर्वी निजामशाहीने नाही तर हुकनात मारले. तो तर एक असा थोर, पवित्र व निष्ठावंत पंडित होता की बादशाहीच्या अखेरपर्यंत नम्रपणाने त्याने सेवा केली. शील संपन्न तर असा की एकदा त्यांना बुलवायला गेलेल्या वेश्येने त्याला शरण जाऊन वंदन केले, पण त्या सभाजी अनंत आवडले. या विचाराचा खोटा आरोप लावून बादशाने त्याला हत्तीच्या पाया दिले. शहाजीराजांनी आठवत होते. ते विचार करीत होते, पोरा मुलांची अशी दानादामस्त गोरेगरिबांचे काय? त्यांचे दुःख सांगायलाही कोण नव्हते, एकाला कान नव्हते. महाराष्ट्राच्या जग जिजाऊ आपल्या भावजांसाठी आणि आई बापांसाठी टाहो फोडत होते हे शहाजीराजांना दिसत होते. जाधवरावांच्या अंत्यकांडामुळे शहाजीराजे एकदम बिथरले. निजामशाही सोडली तर मोगलशाह, आदिलशाह किंवा कुतुबशाह तरी पुढे चांगले होते. गुलामगिरी हे सारे दुखण्याचे मूळ होते. म्हणून मूळ गुलामीला घेतलेल्या शहाजीराजांनी एक भयंकर दास्ती वेळ आखला. बंड नको, ती उजिरेगिरी नको, ती गुलामगिरी, हे सुलतान नको, ही जागीर नको. आपला मुलूक, आपले लोक, आपला मुंगट, आपली तलवार, त्यांच्याशी बंड पुकारण्याचा धाडसी विचार आपल्या राजाच्या मनात उसळला. बंड, एवढी धाडसी कल्पना. बादशाह विरुद्ध बंड आणि खरोखर शहाजीराजे बंड करून उठले. ते यावेळी परिणानजीक होते. तेथून ते संगमनेरात आले, तेथून पुण्यात आले. पुण्याची जहागिरी माळोजी राजांच्या वेळेवर त्यांच्या ताब्यात दिली. राजांचे वाडेही पुण्यात होते. हाच मुलूक स्वतंत्र बनला. 300 वर्षानंतर पहिला दिवस उगवला पुण्यात स्वातंत्र्याच्या. शहाजीराजांनी पुण्याच्या भोवतीचा प्रदेश भाराभर ताब्यात घेतला. हा प्रदेश होता विजापूर आदिलशहाचा. यावेळी सर्वत्र धामधूम उजळलेली होती. फौजांच्या घोडदौडी, लढाया आणि सगळे काही चालू होते. राजांनाही एका असामान्य धाडस केले होते. त्यांच्यापुढे एक काळजी फार मोठी होती, म्हणजे जिजाबाईंची. एवढ्या मुलखात तिला ठेवणे धोक्याचे होते. या धामधुमीत धावपीत तिला ठेवावी कुठे, हा प्रश्न होता. सुखरूप राहायला बरोबर घरटेमध्ये सह्याद्रीच्या खांद्यावरच्या एखादी डोंगरी किल्ला. राजांनी झटकन एका बुलंद किल्ल्याच्या किल्ले शिवनेरी. गड मोठा अव्वळ, गडाच्या गडकरही मोठा बळवंत, शिवाय नात्यातला. त्याच्या गडात घराण्याचे दुर्गाही जिजाबाईंची सक्ती जाऊ होती. शरीफ राजे राजपूत यांची बायको. या गडकऱ्याचे नाव होते विजयराव सिद्धोजीराव विश्वासराव. मोठे चांगले नात्यातले प्रेमाचे राजांनी ठरवले. जिजाबाईला विश्वासरावांच्या हवाली करायचे माहेर पण तेच करते. लाडक्या लेकीसारखे बाळंपण करते. राजांनी लगेच जिजाबाईच्या रवानगी तयारी केली. शिवांगी घेतली. का असा निघण्याच्या वाटेत जाताना कोठूनही कोण दौडत केली त्यांनी कापाकापी करली. याचा नियम नव्हता, म्हणून स्वतः राजांनी जातीने तिला गडावर पोहोचवायचे ठरवले. नारोपंत, मजुमदार, मल्हार भट उपाध्ये, बाळकृष्णपंत, गोमाजी नाईक, पानसंबळ वगैरे अत्यंत विश्वासाचे, हुशार, अगदी घरच्याचे माहिती वयोवृद्ध कारभारी बरोबर घेऊन शहाजीराजे व जिजाबाई सह शिवनेरीच्या वाटेला लागले. बायको माणसेही तिच्याबरोबर होते. बंद मेले, डोळ्या झपझप पावले टाकीत होते. झाडी फार, डोंगरही दाटीचे फार, काळजी काट्याने जावे लागत होते. किल्ले शिवनेरी म्हणजे एक मोठा जळावाचा किल्ला. जुन्नर गावात असा गड दुसरा कोणताही नव्हता. पुण्याच्या उत्तरेला 26 कोसांवर भीमाशंकराला पसरलेल्या जाटात
नाणेघाटाच्या ओठात हा गड बसलेला होता. सभोवती ताशीवकडे भक्कम तटबंदी, मोठमोठे बुरुज आणि दणकट दरवाजे गडाचे वळवले. गडी हत्ती दरवाजातून गडात शिरतात. उजव्याकड्याच्या तोंडावर भवानी शिवाई देवी उभी राहून गडाला पाठबळ होती. राजांनी दर मजल गडाच्या पायथा गाठला. त्याही विश्वासाला समोर आले आणि राजे आणि जिजाबाई गडावर गेले. गडाचा हत्ती दरवाजा उघडला गेला. घोडे आणि मणे दरवाजातून गडात प्रवेशले. शिवाय भवानी पुढे दंडवती पडली. सह्याद्रीवरच्या गारगार वाळ्याची झुळूक जिजाबाईच्या पाठीवरून हात फिरवून गेली. राजांनी जिजाबाईला विश्वासरावांच्या पदरी सोपवले. ही जड जोखून त्यांनीही मोठ्या मायाने स्वीकारली. एवढ्या पुण्यात गोळ्या पेटल्या, घरदारांच्या गोळ्या पेटल्या. शहाजीराजांनी पुण्यात बंड मांडून बहुतेच्या आदिलशाह मुलूक मारला. हे पाहून आदिलशाह वजीर खवास्तानाने मोठी थोरली फौज राजांची बंडखोरी मोडून करण्याकरता केली. रायराव नावाच्या मराठी सरदाराच्या हाताखाली ही फौज त्याने वाढवली. आदिलशाही फौजा पुण्यात घुसल्या, आगी लावत आणि कत्तली करत. शाही सैनिक तैमान घालू लागले. शहाजीराजांचे वाडे पेटले. केवढ आले वाडे ते. वर्षानुवर्ष तेल पाणी खाल्लेले ते तुळवटे धडाधडू देऊ लागले. आगीचे लोळ आणि दुराचे लोळ आभाळ चालू लागले. गरिबांची दैना उडाली. आगीच्या ज्वाळा आणि तलवारीची वाट चुकवण्यासाठी ते सैरावैरात पोहोचले. 3-4 धावा सुटले. तलवारीच्या तळाला सापडले मेले तरी सुटले, पण अंधारातून जहाज रूपातून लपत धडपडत निसटले. जायचे कुठे, खायचे काय? रायरावाने पुण्याच्या भोवती असलेली तटबंदी पाडून टाकली. 500 घोडेस्वार मोठ्या दिमागात आपल्या फाल्गुनी पराक्रमाची करामत पाहत होते. पुण्याच्या डौलदार वेशी सुरुंगाने आसमानात उडाल्या. कुंभारवेश, मावळवेश, पैदारवेश, मांस झडलेल्या बकास कवट्या परामाने दिसू लागले. असंख्य टीका पेटल्या. मोहम्मद आदिलशाह आणि वजीर खवास्तानाने शहाजीराजांच्या स्वराज्याची अशी धूळधाण उडवून टाकली आणि तीही एका मराठ्याच्या जादून. बंडखोरीचे हे निश्चित प्रायचित स्वराज्य हवे नाही का? जे आहे. राजांच्या स्वराज्यावरून रायरावाने अक्षरशः गाढवांच्या नांगर फिरवला. या रायरावाला प्रतापवंत असा चिताब होता. खरोखरच 4 पायांची गाढवे आणून नागराला जुटले आणि पुणे प्रांतात तो नागर फिरवला. ही दहशत त्याने एक लोखंडी पहाड जमिनीमध्ये ठोकून ठेवली होती. फुटकी कवळी आणि तुटकी वाहनं पुण्यात ठेवून ठेवली. काय याचा अर्थ असा की बंडखोर शहाजी भोसल्यांचे पुणे बरबाद झाले. आता येथे दिवा लागणार नाही, हे स्मशान झाले. बादशाही विरुद्ध हत्यार उडाले की त्याचा नतीजा असा होतो. स्वराज्य संपले. या बातम्या राजांना जिजाबाईला समजल्या. डोळे घट्ट मिटून एक कडू जहर आवंढा जिरण्यापलीकडे काय करता येईल शक्य नव्हते. विजापुरी सरदार मुराद जगदेव पंडितांनी पुण्यातील मुलकी व लष्करी ठाणे यवतच्या भुवनेश्वराच्या डोंगरावर नेले व त्याचे किल्ला बनवून त्याला नाव दिले दौलत मंगल. शहाजीराजांचे एक पवित्र बंड जळवून गेले. बंद नसलेले स्वराज्य टिकावे कसे? पण बादशाही विरुद्ध एखाद्याने हालचाल केली तर कशी वाताळात उडते आणि तुटक्या कवडीचे आणि तुटक्या वाहनाचे तोरण कसे लटकते हे सर्वांना दिसले. जिजाबाईलाही दिसले. भयंकर दहशत बसली सर्वांना. पण जिजाबाईला देशाने तिची भिवई वर चढली आणि एवढ्यात करून आरवळ्या उठल्या. वाचवा, मला सोडावा, धरावा, धावा धावा अशा 8 हाका नाशिक पंचवटी उठल्या. एका रावणाने आणखी एक सीतेला भर दिवसात गोदावरीच्या काठावरून उतरले, पळवले, नेले. गोदावरीची जीभ भयाने कोरडी पडली. गोदावरीच्या पवित्र प्रवाहात स्नानाचे पुण्य संपादण्यासाठी ही तरुण सीता आलेली होती. फार मोठ्या घरची लक्ष्मी होती ती. जिजाबाईंची ती प्रत्यक्षित जाऊ होती. शहाजीराजांचा सक्का चुलत भाऊ शिवाजीराजे भोसले याची ती बायको होती. भोसल्यांच्या घरची एक तरुण स्त्री गोदावरीवर स्नानासाठी येणार आहे ही पाळत ठेवून मोगल सरदार महमद खान यांनी आल्यावर अकस्मात तिच्यावर छापा घातला. उच्चारणी बेंदोरीकडे मोगली घोडेस्वार देऊन तिला पसार झाले. जिजाबाईला ज्यावेळी होऊन गेले. संतापाने जिजाबाईंची दुसरी बिळे वर पडली. तिच्या बिळाचे सामर्थ्य खास होते. द्रौपदी सारख्या सोळाच्या भावना तिच्या हृदयात जळत होत्या. पण परिस्थितीमुळे द्रौपदी ती आज असहाय्य होती. अशी विटंबना ऐकून एखाद्या खेळोजी भोसल्याच्या बायको जी होती तर काय, अशी विटंबना अवघ्या स्त्रीच्या देखील होत होती. तिला ईश्वरीने सांगावं किती गुजारिनी ब्राह्मण भ्रष्ट विल्या, किती शांती जहाजी खाकविल्या, किती एक देशांतरी द्यावी गेल्या, किती सुंदर हाल होऊन गेल्या. शहाजीराजांपुढे आपला डाव फसल्यानंतर प्रश्न उभा राहिला आणि पुढे करायला तरी दुसरे काय? नोकरी. बळ नसलेल्या गरुडाने पुन्हा पिंजऱ्याने मुकाल्याने शिवाय मुंबईच्या सरदार अजमल खान यामार्फत त्यांनी शहाजहानकडे अर्ज पाठवला. ते म्हणजे डिसेंबर 1629 आणि राजाने मुकाट्याने मुघलांची पंचहजारी सरदारी पत्करली. मुंबईचे एक सरदार भैया खान गोहिला हा शहाजहानाच्या विरुद्ध बंड पुकारून दक्षिणेत
मराठवाड्यात आला. या दर्याखान्यात करणारी कामगिरी राजांच्या वाट्यात आली. शहाजीराजे जिजाबाईंच्या निरोप देऊन शिवनेरीहून दर्याखान्याच्या मोहिमेसाठी निघाले. राजे निघून गेले. गडावर राहिले जिजाबाई शिवनेरीहून सह्याद्रीवर उंच उंच शिखरे आणि अजस्र कडे तिला दिसत होते. ती सह्याद्रीकडे मोठ्या आशेने पाहत होती. सह्याद्री तिच्याकडे मोठ्या आशेने पाहत होता. पुष्काळ चैत्र शुद्ध प्रतिपदा शके 1551 पासून सुरू झालेल्या संवत्सराचे नाव होते शुक्ल संवत्सर, पण रंगाने मात्र काळेच होते. ते लढ्यांनी व जाळपोळींनी महाराष्ट्र करपून गेला होता. लखुजी जाधव राव सारख्यांचे खून पडत होते. तरुण पोरे मरत होते. कोवळ्या मुली सती जात होत्या. पुण्याप्रमाणेच इतरही परगणे बेचिराख होत होते. शहाजहान दख्खन जिंकण्याकरिता आग्र्याहून जातीने निघाला होता. निजामशाहीत फतेह खान वजीराचा आणि आदिलशाहीत खवास खान वजीराचा बेताल नाद चालला होता. शुक्ल संवत्सर नव्हे, हे कृष्ण संवत्सर होते. प्रत्येक संवत्सराचं काळे होते. शुक्ल संवत्सराचा हिशोब याहून वेगळा होता. चैत्र आणि वैशाख रखरखीत उन्हात गेले. ज्येष्ठ आला, मृग आला, पण पाऊस पडला आगीचाच. मराठवाड्यात मोगलांच्या तोफा आग पाखडीत होत्या. भूमी त्या खाली बाजून निघत होती. आषाढ आला. गावोगावची मरी आईची माळ कडक लक्ष्मीच्या आसोडाखाली कडकडले. डफाच्या तडफडाटाने हादरले. दिव्याची आवस आली. दिवे लागण मोडलेल्या मुलखाला दिव्याची आवस अन बिन आवसीचा दिवस सारखाच अंधारमय. श्रावण आला. अश्रुवांच्या गावोगावच्या शिवारात आया बाया जमल्या. वारुळा भोवती फेर धरून नागोबाला आवरून त्या म्हणाल्या, नागोबा देवा, तू असा वारुळ का? सांबाच्या पिंडावर विंचू बसलाय. 300 वर्ष झाली तू बाहेर ये. भाद्रपद आला. मोरे गावच्या मोरेश्वरापुढे चिंचवडचा एक गोस्वामी हट्ट धरून बसला. म्हणाला, दीनानाथा, एक वेळ तारी ये मोरया. घरोघरी लोकांनी गौरी गणपती पूजिले. गौरी पूर्वी सोन्याच्या पावलांनी येत, आता ती रीत मोडली. आता येत चोरट्या पावलांनी. चोरट्या पावलांनी त्या आल्या. लेकी सुनींनी माझघराच्या अंधारात एका ज्योतीच्या उजेडात त्यांची गुपचूप मुक्ती भरली अन डोळ्यात पाणी आणून म्हटले, आमचे अब्रू राखा, आमचे अहेव पण सांभाळा बायानं. अश्विन आला. घटस्थापना सांजे कोपऱ्यात झाली. कडेकपारीत झाली. जिथे जिथे म्हणून तुळजाभवानीची ठाणी होती, तिथे तिथे आईच्या मखरावर झेंडूच्या फुलांच्या, तिळाच्या फुलांच्या आणि विड्याच्या पानांच्या माळा चढल्या. सह्याद्रीच्या गुहेत, जंगलांच्या पोटात, झाडांच्या डोल्यात तुळजाई, तुकाई, यमाई, शिवाई, शिरकाई बसल्या होत्या. इथे 9 रात्री दिवे जळले. महारामागांपासून भट ब्राह्मणांपर्यंत सर्वांनी आईला साकडे घातले. गोंधळे वैतागून संबळ वाजवीत नाचले. भूते पोतांचा जाळ अंगाभोवती नाचवीत ओरडले. उदो अंबे उदो, तुझी उदो उदो. अष्टमीला होम झाली, नैवेद्य झाली. चिडलेली पोरे म्हणाली, म्हशी गुळा खोबऱ्याच्या निवेदाने आई न्यायी पावायची. तिला मुंडकी हवीत मुंडकी. म्हाताऱ्यांनी पोरांना दाबले. कोकणाच्या महालक्ष्मी अष्टलक्ष्मीच्या रात्री घागरी फुंकून फुंकून नाचल्या. त्यांच्या उष्ण फुंकारांनी समुद्र उकळू लागला. त्यांच्या दनादन पावलांनी कोकणाची भुई लाल झाली. लपत लपत पोरीबाळांनी भोंडला मांडला. चोरट्या आवाजात गाणी म्हटली. गणेश देवाच्या कानाशी त्या कुजबुजल्या. म्हणाल्या, आमचा खेळ मांडू दे, करीन तुझी सेवा. गुंजावणी वयाच्या टीका, ठुशी अन मोहन माळा आमच्या गळ्यात नसल्या तरी चालतील रे, पण आमच्या सौभाग्याचा आणि संसाराचा खेळ मात्र तूच सांभाळ. कधी कधी विस्कुटू देऊ नकोस कुणाला. दसरा आला. शिलांगणासाठी घोडी फुरफुरली, पण लगेच खाली मान घालून उभी राहिली. कोजागिरी पौर्णिमा आली. तुरळक ढगांना आडून धावता धावता चंद्र विचारित होता, कोण जागत आहे, कोण जागृत आहे, कोण जागे आहे, काय कुणीच नाही कसे. ती पहा, चिडलेली एक बाई जागी आहे. चंद्रा, तुझ्या जवळचे सर्व अमृत जरी तिच्या मस्तकावर तू वर्षलेस तरीही ती शांत होणार नाही. तुझ्या अमृताच्याच वाफा होती. दिवाळी आली. कसली दिवाळी? सणावरती सण सुचावा कसा. नरकासूर अजूनही जिवंत होताना दिवाळी आली. अंधारात
गेलीही अंधारातच. कार्तिकाला एकादशी सारे वारकरी पंढरीला जमा झाले. संसाराचा आणि सत्तेचा ताप विसरून ते वाळवंटीत नाचले. पण परत फिरताना त्यांनी त्या वैकुंठाच्या सुभेदाराला त्याच्याच बोलांची आठवण दिली. परित्राणाय साधून विठ्ठला लक्षात आहे का? संक्रांत आली. ती आज 300 वर्ष आलेलीच होती. कधी तो तोफेवर बसून येत होती, कधी ती तलवारीच्या पात्यावर बसून येत होती. सगळे कणत होते. कुणी कुणाशी गोड बोलायचे. एक तिथे 7 जणांनी वाटायलाही तिळभर तरी उल्हास हवाच की नव्हता तो. माघ आला. आंब्याच्या डहाळ्या मोहरल्या. शिवरात्र आली. जंगमांनी आणि गुरुवांनी शंख फुकून घसे कोरडे केले. ब्राह्मणांनी कडकडत्या रुद्राच्या धारा धरल्या. आजच्या दिवशी जर मालोजी राजे हयात असते तर ते सांबाच्या पिंडीला मिठी मारून बसले असते अन म्हणाले असते, जगदीश्वरा शिवा नको वाता अंत पाऊस. आमची जिजा गरोदर आहे. आता तूच माझा नातू होऊन ये. भोगात्रस्त मराठी मुलूक तुला 1000 हातांनी बोलवत आहे. हे पृथ्वी हैराण झाली. पृथ्वी तापून गेली होती. नद्या रोडावल्या होत्या. ओढे आटले होते. उन्हाळा रणरणू लागला होता. जिजाबाई शिवनेरीवर शिवाईच्या सहवासात कालक्रमित होती. तिचे दिवस आता परत आले होते. गडावर कमान टाक्याच्या उत्तरांगाला काही खाशा हवल्या बांधल्या होत्या. त्याला सरकारवाडे म्हणत. याच भागात तिच्या राहण्याची व्यवस्था विश्वासरावांनी केलेली असावी. पुराण, प्रवचन, देवदर्शन, वैकल्य हे सारे तिचे आवडते छंद. त्याची उत्तम व्यवस्था केल्याशिवाय विश्वासराव कसे राहतील? शिवनेरी गड अगदी कोंदणात बसला होता, हिऱ्यासारखा. त्याच्या 8ही दिशांना प्रशांत पवित्र देवस्थाने होती. ज्योतिर्लिंग भीमाशंकर, लेण्याद्रीतील गिरिजात्मक गणपती, नियमगिरीचा खंडोबा, ओझरचा विघ्नहरी गजानन, पारुंड्याचा कालभैरव, ओतूरचे चैतन्य स्वामी, डोंगरावरची तुळजाबाई, नाणेघाटातला कुकडेश्वर, लेण्यातील अंबिका आणि या सर्वांच्या मध्यावर शिवनेरी गड आणि गडावरची शिवाई देवी. गडावरून सह्याद्रीच्या गगनाला भिडलेली शिखरे दिसत. वाघांनी गजबजलेला तो नाणेघाट, किर झाडीने झाकलेला तो भीमाशंकर आणि ते महाबिकट हरिश्चंद्रगड, जीवनधनगड, चांदवडगड इत्यादी किल्लेही अवतीभोवती होते. किती अवघड अजिंक्य प्रदेश हा! पण तो सुलतानाच्या ताब्यात होता हे नित्य दर्शन आणि नित्य टोचणी जिजाबाईला झाल्याशिवाय राहत नव्हते. तिचे डोळे सह्याद्रीचे प्रचंड रूप पाहून आनंदत होते. बुद्धी चकित होत होती, पण अंतःकरण मात्र रडत होते. असा हा विशाल सह्याद्री गुलाम असलेला पाहून सह्याद्रीच्या हृदयातून पांजरणारे अमृतही गडावरून रम्य दिसत. झाडीवरून लपंडाव खेळत येणारी ती मीना नदी, ती अल्लड पुष्पावती, ती खदखदा हसणारी कुकडी अन ती लपतीगती मांडवी चौघीही गडाच्या भोवतालूनच वाहत होत्या. शीतल वारा, गोड पाणी आणि अस्सल मराठी वातावरण हे गडावरचे वैभव होते. गडावरच्या चहू अंगांना दाट झाडीत लहान लहान खेडी बसली होती. जुन्नर हीच त्यातले सर्वात मोठे गाव. कसब्याचे त्या खेड्यातही लहान घरकुले, गडावरून मोठी गोंडच दिसत. रात्री गडावरून पाहावे लहान लहान दीपज्योती काजव्यासारख्या लुकलुकत. घराच्या खुणा पटवीत रात्रीच्या अंधारात गडाच्या तटावरून कान टवकारत व टाळ मृदुंगाचा अस्पष्ट झंकार कानी पडावा. पहाटेला जात्यांची पुसट घरांवर अन कोंबड्यांच्या साद कानी यावी. गडावर एकट्याचीही मन रमावी अशी रमणूक होती तेथे. अन जिजाबाईच्या भोवती मायेच्या सजनीचे कोंडाळे होते. नारोपंत, बाळकृष्णपंत वगैरे वडिलांसारखे प्रेम करणारे कारभारी होते. विश्वासरावांसारखा माहेरपण करणारा हौशी किल्लेदार होता. सर्वजण तिची आता फार काळजी घेत होते. तिची पावले दिवसेंदिवस मंद मंद पडू लागली होती. साहजिकच सोपे का असते आईपण. म्हणूनच आईचे मूल पृथ्वीहून आली. जिजाबाईला आता अंगावरचे दागिनेही जड वाटू लागले. ती शिनली. तिच्या मुखावर किंचित फिकटपणा आला. फाल्गुनाची पौर्णिमा आली. शिवनेरी भोवतीच्या गावातून मुखऱ्या पेटल्या. पोरासोरांच्या टिमक्या वाजू लागल्या. गडावरही होलिकोत्सव झाला. निदान मराठा गडकरी असलेल्या प्रत्येक गडावर होळीचा सण होत असे. जिजाबाईला आता फारशी हालचाल करेनाशी कुशल व अनुभवी सुईणी आल्या.
जाणले की आज उद्या एवढ्यातच सारे गडाचे चित्त त्या क्षणासाठी त्या वाढत्यासाठी त्या साखरेच्या मुठीसाठी आदिरले आहे होते. शहाजीराजांसारख्या तोलदार तालेवाराची राणी गडावर बाळपणासाठीच आलेली स्वाभाविकच उत्सुकता दाटवी. गडावर आधीपासूनच वृद्ध व जाणत्या सोयीनी व उत्तम हातगुणाचे अनुभवी व विश्वासू असे वैद्य आणून ठेवले होते. ते वैद्य होरात्र गडावर असत. जिजाबाईंच्या परिवारातील सगळे माणसे आता जास्त जागी राहू लागली होती. गडावर एका सुरक्षित खोलीत बाळपणाची सर्व व्यवस्था करण्यात आली होती. त्या खोलीला आतून पांढरा चुनखडीचा रंग देण्यात आला. त्या भिंतीवर कुंकवाने ठिकठिकाणी स्वस्तिक व शुभचिन्हे रेखाटण्यात आली होती. दाराला व जरोद्यांना पडदे लावण्यात आले होते. दाराच्या दोन्ही बाजूला मंगल देवतांची चित्रे काढण्यात आली होती. खोलीत सतत देवेत दीप ठेवण्यात आले होते. पायाने भरलेल्या कलश आणि इतर जरूर त्या वस्तूंचा व औषधांचा संच तयार ठेवला होता. खोलीत पांढऱ्या मोहऱ्या टाकण्यात आल्या होत्या. आता दाटली होती उत्कंठा. फाल्गुन वैद्य तृतीयेची पहाट झाली. आकाशातल्या चांदण्या हळूहळू विरघळू लागल्या. प्रभेचे तीक्ष्ण बाण सोडीत अंधाराच्या विध्वंस उर्वीत उषा आणि प्रत्युषा क्षितिजावर आल्या. सगळी सृष्टी उधळून लागली. बालसूर्याच्या स्वागतार्थ स्वर्गाचे देव जणू पूर्वेकडे ओंजे गरगरू गुलाल उधळू लागले. पूर्वा रंगिली वारा हर्षावला. पाखरे आकाश घुमवू लागले. शिवनेरीच्या नगारखान्यात सनई चौघडा वाजू लागला आणि अत्यंत गतिमान स्पष्ट उधळीत बालसूर्याचा रथ क्षितिजावर आला. घटकांमागून घटका गेल्या. जिजाबाईचे पोट दुखू लागले. सुईणींची कुळंबिनींची आणि वैद्यांची गडबड सुरू झाली. जिजाबाईंनी बाळपणाच्या खोलीत प्रवेश केला. विश्वासराव, नारोपंत, गोमाजी नाईक वगैरे सर्वच मायेची माणसे जिजाबाईंच्या काळजीत व तितक्याच उत्सुकतेने चूर झाली. आनंद, औत्सुक्य, भीती, पुन्हा आनंद, पुन्हा काळजी, पुन्हा औत्सुक्य त्या सर्वांच्या मुखांवर आटून पाटून उड्या मारित होते. एका जागी त्यांना कसे स्वस्थ बसवले असेल. फार प्रेम मानसी उत्सुकता वाढत होती. मागचा क्षण पुढच्या क्षणाला उत्कंठेने पुसत होता. काय? अजून काही नाही. पुढच्या क्षण मागच्या क्षणाला उत्तर देत होता. एक निमिष तासासारखे जड जाऊ लागले होते आणि दारावरचा पडदा हलला. एकदम बाजूला झाला. उत्सुकतेच्या बिवळ्या वर चढल्या. माना उंचावल्या. बातमी हसत हसत ओठावर आली. काय काय काय? मुलगा 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 मुलगा. आणि किल्ल्यावर आनंदाचा कल्लोळ उडला. वाद्य कडकडू लागले. संभ्र झांजा जणांू लागल्या. गडावरच्या नगारखान्यात सनई चौघडा झडू लागला. नौबत सहस्र जणांू लागले. नद्या, वारे, तारे, अग्नी सारे आनंदिले. तो दिवस सोन्याचा, तो दिवस रत्नाचा, तो दिवस कौस्तुभाचा, अमृताचा. छे हो, छे छे छे. त्या दिवसाला उपमाच नाही. शुभ ग्रह, शुभ नक्षत्र, शुभ तारीख, शुभ घटका, शुभ फळे, शुभ निमिषे, तो शुभ क्षण गाठण्यासाठीच गेली 300 वर्षे शिवनेरीच्या भोवती गिरट्या घालत होती. आज त्यांना नेमकी चाहूल लागली. आज ती सर्वजण जिजाबाईंच्या सुतिकागृहाच्या दाराशी थबकली, थांबली, खोळंबली, अधीरली आणि पकडलाच त्यांनी तो शुभ क्षण. सुमारे 300 वर्षानंतर कोणत्या शब्दात त्या सुवर्ण क्षणाचे मोल सांगू? अहो, ते अशक्य. केवळ शतकांनीच नव्हे, युगायुगांनीच असा शुभ क्षण निर्माण होतो. त्याचे मोल अमोल. शालिकावाहन शके 1551व्या शुक्ल नाम संवत्सरात उत्तरायणात फाल्गुन महिन्यात वद्य तृतीयेला शिशिर ऋतूत हस्त नक्षत्रावर सिंह लग्नावर शुक्रवारी सूर्यास्तानंतर पूर्ण अंधार पडल्यावर शुभक्षणी अखिल पृथ्वीच्या सौभाग्याचे वैभव करणारे 5 ग्रह अनुकूल व उच्चीचे असताना जिजाबाई आई साहेबांच्या उदरी शिवनेरी किल्ल्यावर पुत्र जन्माला आला. दिनांक 19 फेब्रुवारी शुक्रवार 1630 शुक्ल संवत्सराने आपले नाव सार्थ केले. उगीच त्याला काय म्हटले? शुक्ल संवत्सर, शुभ संवत्सर, शिव संवत्सर. गडाचे तोंड साखरेहून गोड झाले. आई साहेबांच्या महालापुढे पालखीतून आणि घागरीतून धोधो धबधबलेले पाणी 12 वाटा वाहत निघाले. खळखळणारा ओघ वेशीला आला. पुत्र कोणाला झाला? पुत्र जिजाबाई साहेबांना झाला. पुत्र शहाजी राजांना झाला. पुत्र सह्याद्रीला झाला. महाराष्ट्राला झाला. भारतवर्षाला झाला. प्रत्येक जल्लोष वळेस
घेत दिल्लीच्या, विजापूरच्या, गोव्याच्या, मुरुड जंजिराच्या आणि गोळकोंडाच्या वेशीकडे धावत होता. तिथल्या मगरूर सुलतानांना बातमी सांगायला आला. सुलतानांनो, तुमचा काळ आला. तुमच्या आणि तुमच्या उन्मत्त तख्ताला चिरफळ्या उडवण्याकरता कृष्ण जन्माला आला. शहाजीराजांकडे बातमी साखर थैली रवाना झाली. यावेळी राजे दर्याखान रोहिल्याशी लढण्यात गुंतले होते. गडावर शीतल व सुगंधी वारे वाहू लागले. गडाच्या परिसरातील खेड्यापाड्यातील ही पुत्रजन्माची बातमी पसरली. थोर मनाच्या शहाजीराजांना व तितक्याच थोर हृदयाच्या जिजाबाई साहेबांना पुत्र लाभ झाला हे समजल्यावर न मावळ आनंद दिले. बाळंतीणाच्या खोलीत आता कुलंबिनाची व सुईणींची धांदल उडून गेली. गुडघ्या पोतर ओचे होऊन आणि आडवा पदर कमरेला खोचून त्या कामे करीत होत्या. बाळणपणाचे सर्व उपचार सुरू झाले. त्या मराठमोळ्या आळ्या बाया आईसाहेबांना फुलासारख्या सांभाळीत होत्या. बाळ जन्माला आल्यावर आईसाहेबांच्या भोवती त्या जमल्या. छे, दंडाची लुगडी नेसाऱ्या त्या गरीब बाया म्हणजे सुईणी कुलंबिनी नव्हत्या. मग कोण? त्या होत्या जणू प्रत्यक्ष नीती, घृती, कीर्ती, भक्ती, शक्ती, विद्या आणि प्रीती. मराठमोळ्या वेशात या देवता जणू बाळाच्या भोवती मूर्तिमंत उभ्या होत्या. कारभाऱ्यांची आनंदाने धांदल उडाली. त्यांनी वेदशास्त्र संपन्नांना बोलवून आणले. त्या वेदमूर्तींनी बाळाला शुभ आशीर्वाद देऊन स्वस्ती वाचन केले. नंतर सुईने बाळंतणीला काढत पाण्यात न्हाऊ घातले. कारभाऱ्यांनी मग जाणत्या नेत्यांनी त्या हुशार ज्योतिषांना बोलवून आणले. सन्मानाने त्यांना सदरीवर बसवले. त्यांच्या भोवती सर्व वडीलधाऱ्या मंडळी बसली. जणू लहानशी सभाच बसली. मंडळींनी ज्योतिषबुवांना बाळाची कुंडली मांडण्याची विनंती केली. ज्योतिषांनी सकल आपले श्री गणेशाय नमः केले. मोठ्या चिकित्सापूर्वक चौकस गणिताने त्यांनी नवग्रहांची स्थापना ज्यांच्या त्यांच्या घरात केली. कुंडली मांडली. ती कुंडली अशी: श्री गणेशाय शुभ भवतु स्वस्ती श्री शाली वाहन नृप शके 1551 फाल्गुन वैद्य 3 शुक्ल नाम संवत्सर शुक्रवार हस्त नक्षत्र शशी ऋतू सिंह लग्न कन्या रास पुत्र जन्म. सिद्ध झालेली कुंडली हाती घेऊन त्यांनी अवलोकिली. त्या ज्योतिषांचे चित्त आश्चर्यमुग्ध होऊन गेले. प्रातःकाळच्या प्रफुल्ल कमल पुष्पाप्रमाणे आनंदित उत्साहाने ते विद्वर्य आपल्या समोर बसलेल्या सज्जनांप्रत मान डोलवीत त्या समयी सांगते झाले: महाजनो, पृथ्वीचे भाग्य उदाईल. या बुळू मंडळीचे ठाई अति थोर सौभाग्य मुहूर्तावर हा कुमार जन्माला आला. याची कुंडली अत्यंत मोठ्या अशा भाग्ययुगाने परिलुप्त आहे. हा होवास पुत्र दिग्विजय करेल. हा परम साहसे करेल. आपली कीर्ती दिगंताला पोचवेल. हा आपल्या सत्तेत गरीदुर्ग, जलदुर्ग, वनदुर्ग, स्थलदुर्ग ठेवेल. श्रांत पृथ्वीस शांत करेल. सकल भूमीचे ठाई हा सुपुत्र यशकीर्ती प्रताप महिमा वाढून चिरंजीवी होईल. हे शुभ भविष्य ऐकून कारभाऱ्यांच्या माना डोलल्या, मुद्रा आनंदल्या. त्यांना धन्य वाटले. म्हणजे वरून दक्षिणा देऊन त्या ब्राह्मणांची त्यांनी संभावना केली. युलेचे बाळ ते, त्याला अजून धड रडता सुद्धा येत नव्हते, पण त्याच्याकडून अपेक्षा केवढ्या मोठ्या. आईसाहेबांच्या सौम्य मातृदृष्टीतही त्याच अपेक्षा दाटवल्या होत्या. तो सह्याद्रीत आनंदाने खदखदत होता. जणू म्हणत होता: अरे, ह्या पोरांची कुंडली दीड वितीच्या अशा चिठोऱ्यांवर काय मांडतात. सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत पसरलेल्या या अफाट आकाशावर ब्रह्मदेवाने याची कुंडली केव्हाच मांडून ठेवली आहे. मुठी उभटीत बाळाने पहिला टाव फोडला. दुसरा दिवस उगवला. देवधर्म, पूजा अर्चा, दाने व्रते चालूच होती. परंपरेप्रमाणे उपाध्यायांनी बाळपणात गणपती, जीवंतिका, विष्णू वगैरे देवदेवतांची पूजा केली. आई साहेबांबरोबर शिवनेरीवर आलेले मल्हारभट, आर्वीकर उपाध्ये तेथे होते. हे आर्वी मुदगल महारभट शहाजीराजांचे पिढीजात उपाध्याय होते. राजोपाध्याय होते. राजाही होता. फक्त राज्य हवे होते. 5व्या दिवशी धनुष्यबाण, तलवार वगैरे हत्यार घरात पूजण्यात आले. बाळाच्या 5वीला तलवार पूजली. नांगरही पूजला.
6व्या दिवशी सटवाईची पूजा झाली. 8व्या दिवशी पिशाच भूते राक्षस जाखीने टाकणे यांनाही दूर बाजूस निरनिराळे उतारे टाकण्यात आले. मल्हार भटजींनी सर्व देवतांना नमस्कार करून प्रार्थना केली की बाळाचे रक्षण कर. 10व्या दिवशी बायकांनी जमून आई साहेबांना व बाळाला नाव घातले. बाळ मोठा लोभक स्वान दिसत होता. 12वा दिवस उगवला. आज बाळाचे बारसे होते. बारसे मोठ्या थाटामाटात झाले. शिवनेरी गड बाळाचे बारसे जेवला. मानापानाची मानकरी माय बहिणी सोयनी कुळंबिनी जमल्या. पाळणा सजून सावरून बाळाची केव्हाची आतुरतेने वाट पाहत होत्या. आई साहेब पिवळ्या रंगाचे जरीचे लुगडे नेसल्या. खांद्यावर त्यांनी नेहमीच भारदस्त दागिने घातले. त्या खरोखरच आता उष कालाच्या प्रसन्न दिनश्रीप्रमाणे दिसत होत्या. त्यांनी बाळाला मांडीवर घेतले. बाळाचेही नाव मोठ्या थाटामाटात केले होते. जरीचे अंगडे जरीचे कुंडने मोठा रुबाब होता. कुंचड्याला कडीने मोती व मध्यभागी लावलेले सोन्याचे पिंपळपान बाळाच्या कपाळावर रुळत होते. गळ्यात दृष्टीची पोत अन सोन्याची जडवलेली वाघनख घातले होते. त्याला पाचू जडवले होते. शिवाय सोन्याची जीवती बाळाच्या छातीवर विराजली होती. हातात बिंदल्या व मनगटे होते. पायात लखलखीत चाळ वाळे होते. डोळ्यात काजळ घातले होते. कपाळावर तीट लावले होती. सुवासिनी बाळाला आई साहेबांना ओवाळल्या. बायकांनी बाळाला हाती घेतले. कोणी म्हणाले गोविंद घ्या, कोणी म्हणे गोपाळ घ्या. साऱ्या दशदिशा उत्सुकतेने कान आणि डोळे टोकारून पाहू लागल्या. बाळाचे नाव काय? या गोविंदाचे, या मुकुंदाचे, या आनंदाचे नाव काय? बाळाचे नाव ठेवण्यात आले शिवाजीराजे. पाळणा हल्ला, झुलला, वाद्य वाजली, शिवाई डोलेली. शिवाजी हसला. मावळाच्या अष्टभुजा अष्टांगना शिवबाला ओळखू लागला. बाळा जुजू. पण शिवबा राजा लवकर मोठा हो. जोजो. बाळाचा जन्म शिवनेरी किल्ल्यावर झाला म्हणून बाळाचे नाव शिवाजी. 3च अक्षरे शिवाजी. पण त्यातला एक अक्षर रामायण साठवित होते. एका अक्षरात महाभारत साठवित होते. एका अक्षरात शिवभारत साठवित होते. अन 3 अक्षरात महान भारत घडवण्याचे चिरंजीवी सामर्थ्य साठवले होते. गड शिवनेरी मोठा भाग्याचा. शिवाजी राजाला म्हटली गेलेली आई अंगाई किती त्यांनी ऐकली. शिवाजी राजाचाही मोठा भाग्यच. त्याने पहिला स्नान व पहिले प्राशन घडविले ते गंगा यमुनेचे. ते कसे? शिवनेरीच्या पाण्याची टाकी आहे. त्यातले एका टाकीचे नाव आहे गंगा, दुसऱ्याचे नाव आहे यमुना. गोड कोट्यांनी नद्यांनी देवतांनी सह्याद्रीच्या उत्तुंग शिखरांनी आणि मावळत्या खेड्यापाड्यांनी वेढलेल्या गडावर सह्याद्रीच्या उत्तुंग शिखरांनी आणि मावळत्या खेड्यापाड्यांनी वेढलेल्या गडावर शिवाजी राजाचा जन्म झाला. जन्मतच त्याचे नाते जडले किल्ल्यांशी, तटांशी, बुरुजांशी. शिवनेरीच्या सह्याद्रीच्या कुशीत रात्रीच्या अंधारात पहिल्या प्रहरी उषःकाळ झाला. 300 वर्षे भीषण काळोखानंतर पूर्वोदयाला उषःकाळ झाला. तुळजापूरच्या संगमावर शिवनेरीच्या शिवबा पाळणा आंदोलू लागला. आई साहेबांचा आनंद पाळण्यात झोके घेत होता. अजून शिवबा पाळणतीनाच्या खोलीबाहेर पडला नव्हता. अद्याप तो अंधार ती शेकडी संपली नव्हती. शिवबाचे आजी म्हणजेच जिजाबाई साहेबांच्या सासूबाई उमाबाई साहेब ह्या बहुधा यावेळी येथे असाव्यात असे वाटते. त्यांनी फक्त 3 महिने पूर्वी दिनांक 26 नोव्हेंबर 1929 वेरूळच्या कृष्णेश्वराची अभिषेक पूजा तिम्मन भट शेडगे यास सांगून त्याबद्दल नेमणूक करून दिली. त्यावरून आजीने येथे आपल्या नातवाचे आपल्या मांडीवर कौतुक केले असावे असा तर्क आहे. घराण्याचे व इतर सर्व धार्मिक रीतिरिवाज आई साहेब मोठ्या आस्थेने पाहिजे. त्यांचे उपाध्ये मल्हार भट आर्वीकर हेच शिवनेरीवर असल्यामुळे अधिक आवर्जून प्रत्येक गोष्ट घडत होती. कारभार मंडळ ही कशात उणे पडू देत नव्हती. उपाध्यायांनी शिवबास सूर्यदर्शन विधीपूर्वक करविण्यासाठी मुहूर्त सांगितला. एक उषःकाळ न्याहून काजळ तीट लावून व नवे कपडे घालून शिवबा सूर्यदर्शनासाठी तयार झाला. आई साहेबांनी शिवबाला घेऊन अंधारातून उजेडात पाऊल टाकले. शिवबाचे हे पहिले सीमोल्लंघन. सूर्यनारायण डोंगरामागून पूर्वेस वर येत होता. शिवनेरी किल्ला सोन्याच्या प्रकाशाने सारवून निघत होता. शिवबाला त्या सूर्यप्रकाशात धरून सूर्यकिरण
सूर्यदर्शन करण्यात आले. शिवबाने सूर्यदर्शन घेतले, सूर्याने शिवदर्शन घेतले. दोघीही टिपले. शहाजी राजे याच वेळी आपल्या पराक्रमाने दुनिया दिपवित होते, पण मोगलांच्या करिता वास्तविक गुलामगिरी न मानणारा तो मानेसिंह दिल्लीच्या शहाजहानाच्या 5000 सरदार म्हणून निरुपायाने राबत होता. राजे नूतन पुत्रदर्शनासाठी फार उत्सुकले होते, पण मोहिमेच्या मोर्चातून मुक्ती मिळेल तेव्हा न शिवबाही आईसाहेबांच्या डोळ्यामार्फत आतुरतेने वडिलांची वाट पाहत होता आणि दर्या खानाचा पराभव करून राजे शिवनेरीकडे दौडले. शिवबा दिवसादिवस मोठा बाजदार आणि राजबिंडा दिसत होता. त्याचे ते अंगडे, पुढचे वाघनखे, वाळे, चार घागऱ्या लावलेले कमरेचे साखळे, काजळ अन सगळेच काही आगळे दिसत होते. तो मोठा गोड दिसे. लवकरच त्याने सर्वांना वेड लावले. आईसाहेबांची दासी कुळंबीन आता आईसाहेबांच्या राहिल्या नव्हत्या. शिवबाने त्यांना केव्हा जिंकून टाकले, त्या आता केवळ त्यांच्या सावल्या बनल्या. त्याच्या कौतुकात सर्वजणी भान विसरून जातात. त्याचे ते गोल गोल काळघोर डोळे शिंपल्यात ठेवलेल्या काळ्या करवंदाप्रमाणे हलत होते. शहाजी राजे शिवनेवर आले. गडावर घोड गडबड उडून गेली. आईसाहेबांच्या महालात विशेष आनंद दाटला. शिवबा अलंकृत होऊन वडिलांची वाट पाहत होता. राजे आले. आईसाहेबांनी पदर सावरीत शिवबाला राजांच्या हाती दिले. राजांनी प्रेमभराने पुत्रमुख पाहिले, पुत्रदर्शन घेतले. ते युद्धमय, रम्यमय, अग्निमय परिस्थितीतून आले होते. त्यांच्या हाताला आणि दृष्टीला ते सुख गुलकंदाच्या गिलाव्यासारखे आनंददायी वाटले. त्यांना आनंदाने एवढा गैवर आला की त्यांनी अपरंपार बक्षीस, इनामे, दान, महादाने बराबर सर्वांना दिले. ते देतच होते. हत्तीपासून हिऱ्यापर्यंत सर्व अलंकाराची व प्रकारची खैरात त्यांनी केली. गडावरच्या लोकांना वाटले जन्माला आला तो केवळ सरदार पुत्र नव्हे, राजपुत्र. शहाजी राजांनी 4 दिवस गडावर सुखात काढले. शहाजहान बादशाह फौजेसह बुऱ्हाणपुरात येऊन दाखल झाला. दिनांक 1 मार्च 1630 मालकच आले. शहाजी राजांनी शिवबा व त्याच्या आईचा निरोप घेतला. ते उतरले, नोकरीवर दौडत गेले. दौलताबादीस निजाम शहाने मल्लिक अंबरचा पुत्र फतेह खान याला आपल्या बायकोच्या हट्ट्याखातर मुख्य वजीर नेमले. वजीर साहेबांनी वजिरी मिळताच निजाम शहालाच कैदेत टाकले व कैदेतच त्याचा खून पाडला. हुसेनशाह शहाजाद्याला फतेह खानाने लगेच गादीवर बसवले. शुक्ल संवत्सर संपले. चैत्र उगवला. उन्हाळ्याने आपली कारकीर्द सुलतानी थाटात गाजवली. पार पाणी आटवले. उन्हाळ्याची मुदत संपली. लोक पावसाची वाट पाहू लागले. पावसा आलाच नाही. उन्हाळाच चालू राहिला. पाऊस अजिबात पडला नाही. इसवी सन 1630 जूनपासून शेतकरी आणि गुरे वासरे हंबरून पावसाला बोलत होते, पण त्यांना पानं फुटेनात. असे रणरणत वर्ष गेले. दुसरे वर्ष इसवी सन 1631 लोक कमालीच्या आशेने आकाशाकडे डोळे लावून बसले. लोक चित्ताक्रांत प्रश्नार्थक मुद्रेने वावरू लागले. पाऊस पडेल का? पाऊस पडेल का? नंदीबैलांनी यावर्षी नकाराची मान फिरवली. भयंकर दुष्काळ पडला. पावसाच्या थेंब नाही. 2 वर्ष पृथ्वी पुराशी राहिली. जमीन रेगाळली. विहिरीचे खडक उघडे पडले. चारा नाही, अन्न नाही. ऊन रणरणते आहे. खायला कस मिळेनासा झाला. पोरे बाळे भुक करीत आयांच्या कुशीत मरून पडू लागली. लोक झाडांच्या पाला ओरबाडून खाऊ लागले. झाडांचेही खराटे झाले. निवडुंगाचे काटे झाडून लोक निवडुंग खाऊ लागले. इतकेच काय, पण एवढा हाहाकार उडाला की लोक भूक भागवण्यासाठी जनावरांचे शेण खाऊ लागले. कुत्र्याचे मांसही. डोळे, गाल व पोट खोल गेलेले हाडाचे सापळे भूक करीत रस्त्याने हिंडू लागले व जागोजागी मरून पडू लागले. काही ठिकाणी तर लोकांनी माणसांचे मांस खाल्ले. भुकेला लाज, नीती, भीती, अब्रू, दया, प्रेम इत्यादी काही सुद्धा माहीत नसे. अन्नाकरिता बुद्धे बनलेली माणसे कशावर तुटून पडतील याचा नेम राहिला नाही. काही भयंकर स्थितीचे वर्णन करायला चित्रगुप्तही असमर्थ ठरावा. सुलतानाने अपुरे पाडले म्हणून काय ही अस्मानी महाराष्ट्रावर पसरली. सुलतानांनी कोणून लपून जीव आणि अब्रू वाचवता तरी येत होती, पण भुकेला कसे चुकवायचे ती तर पोटातच शिरून बसली होती. देशस्थिती पाहता पाहता अहोरात्र तळमळत भटकत निघालेले सामर्थ्य रामाला सांगत होते. पदार्थ मात्र तुटका गेला, नुसता देशची उरला. जन बुडाले पोटे विण गेले. बहु कष्टले किती एक मेले. माणसा खावया अन्न नाही, अंथरूण पांघरून तीही नाही. कित्येक अनाचारी पडले, कित्येक यती
भ्रष्ट झाले, कित्येक ते आक्रंदले मुले बाळे, कित्येक जीवे घेतली, कित्येक जळी बुडाली, जळाली ना पुरली किती एक, भिक्षा मागता मिळे अवघे भिकारीच जना, काय म्हणावे लोके स्थान भ्रष्ट झाले, कित्येक तिथेच मेले, उरली ते मराया आली गावावरती, प्राणी मात्र झाले दुखी, एका भाकरीच्या तुकड्यासाठी लोक घरे घराची लाकडे सोने माती भांडे कुंडे सर्वस्व विकायस तयार झाले, पण विकत घेणार कोण? हजारो माणसाच्या गुरांसारखी मेली, हजारो गुरे माणसांसारखी मेली, मुघलांच्या स्वाऱ्या त्यातच चालू होत्या, काय उरले होते नव्हते तेही लुटून नेले, लोक सुजून मेले. आईसाहेबांना हे उपाशी महाराष्ट्राचे दुःख दिसत होते, आकाशच फाटले होते, काय करणार ती माऊली, ह्या हालातून कोणीही सुटले नाही, देऊच्या त्या देव माणसालाही यातून मुक्तीच नव्हती. तुकोबांची पहिली बायको व एक मुलगा अन्न करीत मरण पावले, तुकोबांचे फार फार प्रेम होते या दोघांवर, स्वतःचे तेही उपाशीच होते. वैतागून ते म्हणाले, बाईला मेली मुक्त झाली, देवी माया सोडविली, पोर मेली बरे झाले, देव माया विरहित गेले, माता मेली मज देखता, तुका मेले हरली चिता, बरे झाले देव निघाले देवाला बरी, या दुःखाळे पिढी गेली, बरे झाले जगी पावलं उपमान, बरे गेले धन ढोरे गुरे. तुकोबांच्या हृदयाला उसासारखा चरका लागला. हे वर्ष महाराष्ट्राने कसे काढले हे त्यालाच ठाऊक. नांगर जसा जमिनीत कापीत जातो तसा एक एक दिवस जात होता. चिरडत मरत वर्ष संपली. नवीन वर्षाचा मृगराज आला आणि तो धो पाऊस पडून पृथ्वीचा सुगंध गमगमला. सृष्टी न्यावून निघाली, अस्मानी संपली. परंतु सुलतानी कायमची होती. लोकदर्शनासाठी समर्थ रामदास स्वामी भटकतच होते. लोकांच्या वेदना सामर्थ्यांच्या डोळ्यापुढे आणत कानाभोवती कल्लोळ करीत होते. किती एक धाडीवरती धाडी येती, तया सैनिकांचीही संहार होती. किती एक ते ग्रामबंदीत गेले, किती एक महाराष्ट्रबंदी निमाले. किती एक ते छंदाना बंद नाही, किती एक बेबंद ते ठाई ठाई. किती एक ते धान्य लुटणी नेती, किती एक ते पेव खणुनी नेती. किती एक ते पुरिले अर्थ नेती, किती पुरिली सर्व पात्रेची नेती. किती एक ते प्राण कर्णाचे घेती, किती उत्तमा त्या स्त्रिया भ्रष्टविती. किती मोठ बांधुनी ते बुडविता, पिछोडेचे बांधुनी हरिती नेती. किती पोट फाडुनी ते मारिताती. वृद्ध चोर अर्थविसा प्राण घेती. काय होणार तरेना, पुण्य गेले रे काहीच कळेना. सुटके पटकर न मिळे पांघराया, शक्ती नाही रे नाही खोपट कराया. बायका लेकुरे सांडती जाती, भीक मागती तिकडेच मरते. रांडा पोराच्या तारांबरी होती, मोल मजुरी भिकारी होऊन वाचती. नंदी भरता घालूनी घेती, भीक घेऊनी पडंत मारते. अग्नी लावणी जळून या जाती, मोठी फजिती सांगावी ते किती. न्यायाला बुडाला जरी शिरजोरी, लोक निलंड करून नेती पोरी. नद्या डोंगर ओढे अरण्य शिवारे ओलांडीत समर्थ चालले होते. कोणाच्या गावाच्या वेशीतून आत डोकावे तोच लोकांचा अर्थ बिबळ कानी पडे. खरोखर अशी स्थिती होती. रडावे बोंबलावेना लाथबुक्क्या परोपरी उद्दंड ताडणे होती. दुःख झोप विटंबना, आधार पाहता नाही कैवार आसेची ना. देह त्याग बरा वाटे, दुःख ब्रह्मांड झाले. आणि वंज पसरून समर्थ रामदास म्हणत, किती धरावे ते सत्व, जरी शरीरे निसत्व. दास म्हणरे भगवंता, किती पाहासी सत्व. काय वाचून ने परते जीवत्स्व. पण मग यावर उपाय कोणता? की शतकानुशतके केवळ असेच हाल शोषित रडायचे होता. यावर एक उपाय होता, एकमेव उपाय होता. कोणता? स्वतंत्र महाराष्ट्र राज्याची स्थापना, स्वराज्याची स्थापना. पण याकरिता महाराष्ट्र धर्म हा जागा वयास हवा होता ना. निजामशाही बुडवण्याचा चंग शहाजहानने बांधला होता. त्याने दौलताबाद घेण्यासाठी महाबत खानाकडे सर्व अधिकार सोपवले. महाबत खानाच्या मुलाचे नाव खान जमान, तोही या स्वारीत होता. आतापर्यंत निजामशहाच्या
विरुद्ध मुघलांना विजापूरकर मोहम्मद आदिलशहा मदत करीत होता, पण उद्या हे मोगल आपल्यालाही बुडवितील हे लक्षात येताच आदिलशहाने मुघलांच्या विरुद्ध निजामशहाला मदत दिली. शहाजीराजांनी मुघलशाही सोडली व पुन्हा निजामशाहीत प्रवेश केला. एकदा सोडून गेलेला पुन्हा आला तर शिक्षा न करता निमूळपणे प्रत्येक बादशाह त्याला पदरी घेई याचे कारण जरूर होती, नाही तर तोफेच्या तोंडीच दिले असते. राजांसारख्या शूराची निजामशाहीला गरज होती. शहाजहानने बादशाह स्वतः मात्र दिल्लीला निघून गेला, कारण त्याची लाडकी पत्नी मुमताज महल ही बाळंतपणात बुरादपूर येथे मरण पावली. दिनांक 7 जून 1631 हे तिचे 14वे बाळंतपण होते. गोहर आरा बेगम ही बाळंतपणात जन्मली. शहाजहानने शहाजहानने दुःखातही दुःखांचा नाद सोडला नाही. महाबत खान व खान जमान हे झुंजत ठेवले. शिवाय इतर खूप सरदार त्याच्या दिमतीलाच होतात. महाबत खानाने दौलताबादला वेढा दिला. 1 मार्च 1633 शहाजीराजांनी व आदिलशहाच्या सर्व सरदारांनी दौलताबाद लढवण्याची शिकत केली, पण अखेर दौलताबाद पडली व खुद निजाम हुसेन शाह व वजीर फतेह खान महाबत खानच्या हाती लागले. दिनांक 17 जून 1633 निजामशाही बुडाली असे महाबत खानाला व शहाजहानला वाटले, पण शहाजीराजांनी एक जबरदस्त दावा मांडला. त्यांनी मुरार जगदेव या विजापूरच्या मोठ्या सरदाराला म्हटले की एक निजामशाहीची दौलताबाद राजधानी गेली म्हणून काय झाले, आपण दुसरा वारस सत्ता उभा करून राजधानी बनवू, तुम्ही मला मदत करा, आपण मुघला सकलून काढू. यात राजाचा केवढा मोठा डाव होता. एका बादशहाचे बाहुले हाती धरून सत्ता आपल्या हाती घेण्याचा हा महत्वाकांक्षी डाव राजांनी मांडला. या नाही त्या मार्गाने सत्ता काबीज करण्याचा राजांचा अनेक दिवसाचा प्रयत्न असत चालू होता. शहाजीराजांची राजकीय कामगिरी व योग्यता फार मोठी होती. त्यांच्या या मसलतीस अखेर यश आले. विजापूरच्या आदिलशहाने शहाजीराजांना निजामशाही पुन्हा उभी करण्याकरिता मदत द्यायचे कबूल केले. मुरार जगदेव शहाजीराजांच्या पाठीशी उभे राहिले. रणंदुल्ला खानास व इतर सरदारास शहाजीराजांच्या मदतीस आदिलशहाने रवाना केले. निजामशाहीपैकी एक मुर्तजा म्हणून लहानसा वंशज जीवनधरच्या किल्ल्यावर कैदेत होता. शहाजीराजांनी झपाट्याने जीवनधर जाऊन त्या मुलाला ताब्यात घेतले. जीवनधर जुन्नर तालुक्यात आहे. राजे मुर्तजाला घेऊन संगमेश्वर जवळच्या पेमगिरी किल्ल्यावर आले व झटपट समारंभ करून राजांनी त्या मुर्तजाला बादशाह निजामशाह बनवले. त्याच्या डोक्यावर छत्र धरले व स्वतः त्याचे मुख्य वजीर बनले. राजे वजीर बनले पुढे तर ते सिंहासनावर स्वतः बसून त्या मुर्तजाला मांडीवर घेऊन कामकाज करू लागले. त्या मुर्तजाच्या मागे असलेली शहाजीराजांची मूर्ती म्हणजे एका स्वतंत्र मराठा राजाची मूर्ती होती. शहाजीराजांनी पूर्वी अनेकदा नोकऱ्या बदलल्या. एका सुलतानाची नोकरी सोडून दुसऱ्या दरबारात जाऊन ते उभे राहिले. त्यांचे मन सुलतानाच्या नोकरीत संतुष्ट होती. या बंधनांना त्यांना तितकारा वाटत होता. अखेर त्यांनी स्वतंत्र राज्य स्थापनेच्या धाडसी प्रयत्नातही कुणी प्रांतात करून पाहिला. दुर्दैवाने तो फसला, पण अनुभव वाया गेला नाही. आता हा नवीनच डाव त्यांनी मुत्सद्दीगिरीने राजांनी मांडला. एका नामधारी बादशाला स्वतःच्या मांडीवर घेऊन सारे राज्य स्वतः करायचे. शहाजीराजांच्या या स्वातंत्र्येच्छू सर्व धडपडींचे मूळ कुठे असेल, त्यांचे अंतःकरण चेतविणारी, सुलतानशाही विरुद्ध बंडाची प्रेरणा देणारी आणि स्वतः सत्ताधीश राजे बनावे अशी महत्वाकांक्षा फुंकारून फुलविणारी कोणती शक्ती राजांच्या मागे होती, हा मंत्र देणारी कोणती व्यक्ती होती, इतिहासाला माहीत नाही, पण ती शक्ती, ती व्यक्ती असावी जिजाबाई साहेब, शहाजीराजांच्या राणी साहेब. त्यांनी हा डाव मांडलेला पाहून आपण निजामशाही बुडवली या आनंदात असलेले मोगल चिडले आणि आता मोगल विरुद्ध शहाजीराजांचा लढा सुरू झाला. शहाजीराजांनी गेलेला खूप प्रदेश पुन्हा जिंकला. आईसाहेबांना शिवनेरीवर बसून आपल्या कर्तबगारपतीचे खरे रूप आणि राजकारण दिसत होते. ते खास अभिमान वाटावे असेच होते. विजापूरचा दरबार आपल्या मदतीस राखण्याचे काम शहाजीराजांचे परममित्र मुरार जगदेव यांनी केले. शिवाय रणंदुल्ला खानाची महाराजांना फार मोठी मदत होती. तेथील वजीर खवास खान या दोघांमुळे शहाजीराजांना अनुकूल होता. मुरार जगदेव हे विजापूरचे दरबाराचे फार मोठे सरदार होते. त्यांना महाराज राजाधिराज अशी पदवी होती. त्यांना मुरार पंडित या नावाने संबोधले जात असे. ते फार धार्मिक वृत्तीचे होते. याच वर्षी भाद्रपद वद्य अमावस्येला दिनांक 23 सप्टेंबर 1633 सूर्यग्रहण आले. मुरार पंतांची फार इच्छा होती की आपण आपली सोन्या रुपयाने तुळा करावी, महादाने द्यावी. या सूर्यग्रहणाच्या दिवशी मुरार जगदेवांनी तुळादान करायचे ठरवले.
समारंभासाठी त्यांनी क्षेत्र निवडले तेही मोठे रम्य होते. पुण्यापासून 10 कोसावर भीमा व इंद्रायणी या नदीच्या संगमावर वसलेले नागरगावी समारंभ ठरला. मोठ्या प्रेमाने स्वतः वजीर साहेब शहाजीराजे जातीने नागरगावास आले. पुण्याच्या आसपासचे खूप ब्राह्मण व इतर पंडित जमा झाले. सोने, रुपे, धान्य इत्यादी 24 पदार्थांनी मुरारपंतांनी आपली तुला केली. विशेष म्हणजे 24 वेळा तुला केली. यादवांचे राज्य बुडाल्यानंतर गेल्या 300 वर्षात यदघोषित तुला दान विधी झाला नव्हता. हा पहिलाच. या 24 पदार्थाच्या राशी मुरारपंतांनी दान केले. शिवाय गजदान, गोदान, भूदान इत्यादी दाने त्यांनी दिली. या समुदाय 16 विद्वान पंडित, एक कवी, एक वैयाकरणी, एक हरेगोंड नावाचा स्थापत्यशास्त्र व इतर विद्वान होते. त्यांचा सत्कार झाला. पंतांनी संगमेश्वराची देऊळ बांधले. त्यांनी त्यालाही उत्पन्न दिले. मोठा खर्च पंतांनी केला. शहाजीराजांना हे पाहून मोठा आनंद वाटला. भीमा इंद्रायणीच्या संगमावर औदर्याच्या, शौर्याच्या, पांडित्याच्या, कलेच्या, शास्त्राच्या, राजकारणाच्या, महत्त्वाकांक्षेच्या एकत्र एकाच पर्वणीवर संगम झाला. सत्कार झाला. शहाण्या मराठ्यांच्या हाती थोडीशी जरी सत्ता आली तरी ते कसे स्वस्थ प्रगट करतात हे या समारंभाने दिसून आले. एवढी मोठी तुळा नागरगावास झाली. नागरगावाचे नाव बदल पावले. नागरगावाचे तुळापूर झाले. शिवनेरीच्या अंगणात शिवबा शिवनेरीवर तिळजळाने वाढत होता. आई साहेबांच्या तो केवळ विसावा होता. त्याला शिवबा म्हणून हाक मारेल. त्याचे प्रत्येक जण कौतुक करीत. त्याच्या गोंडीला गुटगुडीत बाळाशाह तो सर्वांच्या आवडता झाला होता. दाया आणि दासी त्याला कडे खांद्यावर खेळले. तो शिवनेरीच्या स्वच्छंद वातावरणात वाढत होता. तो राहू लागला. असा तुटून आहे की वा त्याच्या पायातून 4 वाळे झुंझुनत आई साहेबांचे मन त्यातच रमत जाईल. आणि एके दिवशी शिवबाने पराक्रम केला. रांगत रांगत त्याने घराच्या आणि आपण होऊन मुलांना तेवढा पराक्रम, पहिला पराक्रम शिवनेरीच्या वरच्या आपल्या राहाच्या घराच्या रीतभर उंचीच्या उंबरठात दमत धडपडत बाळाने आढळला. या मोहिमेत शिवबाला बरेच प्रयास पडले. सर्वांना तेवढे कौतुक वाटते. शिवबा उंबरा उन्हाळून अंगणात रांगू लागला. त्याला आपली सावली पडू लागली. शिवबा सावली पकडण्यासाठी धावू लागला. आपली सावली कशी सापडावी आधीच शिवबाचे तळ हात लाल चुटूक होते. रांगू लागल्यावर तर जास्त लाल दिसू लागली. त्याच्या तळ हात स्फटिक ठेवला होता तर माणसाला लाल बसला असता. आई साहेबांनी शिवबाच्या आता उष्टावर केले. शिवबा एवढासा होता पण भारी थोडंफार होता. आई साहेबांच्या हृदयातील अमृत पदराखाली तो पीत होता. थोडे जेवू खाऊन लागला होता पण त्या बाळाचे पोट तेवढंच बरे ना. आई साहेबांनी त्याने दायांची नजर मोठे शिताबीने चुकवून तो अंगणातील मऊ मातीच्या पोकांना भरीत असे. खरोखर मातीची चव काही न्यारीच. आणि मग दाया ओरडत धावीत त्याच्या पाठीत धपाटा घालायला आणि आलेल्या चोरासारखा चुकू बसे. पण त्याच्या दायांच्या त्याच्यावर अति प्रेम होते. पण त्याला कधी कोठे आणि कधी खरे धपाटेही घालीत. त्याच्याशी कोबडे शब्द बोलून त्याला बोलायला शिकवीत. दायांनी मागितलं तर कुशल तो आपल्या गळ्यातले दागिने काढून त्यांना देऊन टाकले आणि त्यांच्याशी त्या प्रेमाने खेळत. त्याला कुंजकळ्यांसारखे सुंदर दाते येऊ लागले होते. शिवबा हसरा आणि खेळकर होता पण रडायलाही जोरदार. विशेषतः पदराखाली दूध पिण्यासाठी आणि हट्ट करण्यासाठी लहर आली म्हणजे लहानपणी रडण्याचा सराव असलेला बरा असतो. म्हणजे मग मागावे तर चटकन मिळते. शिवबाला हळूहळू पाय फुटला. तो उभा राहू लागला. पावले टाकू लागला. दुडू धावू लागला. आता शिवनेरीचे अंगणे अपुरे पडू लागले. तो अंगणात झाले मातीत खेळायला फार आवडत होते. सगळे अंग मातीने माखून घेई. मोठी भर करून डोक्यावर उधळून घे आणि मग दायांची त्यांच्यामुळे धावपळ चालू. शिवबाला खेळायला गडावर लहान खेळगडीही मिळाले. आई साहेबांनी त्याला मातीची हत्ती गोडी दिली. शिवाय गडावर वाड्याच्या अंगणात काही मोर आणून फोडलेले होते. शिवबा त्यांची पिशेत पकडण्याचा त्यांच्या मागे मोराच्या पोटाच्या आणि हत्तीच्या ओरडण्याची ती अगदी हुबेहूब नक्कल करी. कोकिळीला तिच्यासारखे ओरडून मिळवणे दाखवी. भुंग्यासारखं गरगर गिरक्या मारी. दाईच्या पाठीमागे चुप येऊन एकदम बागासारखी गर्जना करी. एकदम तिला दर्शकावी तर कधी तोंडानेच नगाऱ्यासारखा आवाज करी. इतकेच काय घोड्याच्या किंकाण्याची नक्कल करी. शिवबाच्या डोक्यावर मऊ रेशमासारखी केसांची झुलबे मुरगुरत. दाई टाळ्या वाजवे तो नाचे बागडे. आपल्या संवंड्याबरोबर तो गडावर लपवून खेळे. पुढे वाड्यात कुठेतरी कोपऱ्यात लपून बसे आणि मित्रांनी त्याला हरवून काढले की मोठ्याने असे. आंधळा कोशिंबिरीचे डावही रंगे.
चेंडू आणि भोवऱ्यासारखे पुंगे. मग काही हाक मारी तरी शिवबा खेळाचा दंग झाला जाते. कधी कधी मग खा म्हटलं तरी खात नसेल, पी म्हटलं तरी पीत नसेल, पण आईसाहेब स्वतः त्याला खेळातून हात मारून नेण्याकरता त्यात आले की तो पळून जाईल. शिवबा खूप हसे, खूप धावे, खूप बाळावे आणि रात्र झाली की आईसाहेबांच्या कुशीत रामाच्या, मारुतीच्या, कृष्णाच्या, भीमाच्या आणि अर्जुनाच्या गोष्टी ऐकत गाठ झोपून जाईल. शिवबाच्या जेव्हा शाळा सोबत यांची कोंडाळी उडवली, एवढ्या जीव लागायचे तो गोपाळ मेळा शिवबाशी हसणे खेळण्याला दमून जाईल. ते सर खूप खेळ, कधी भोवरा तर कधी लपंडाव, कधी चेंडू तर कधी काही. त्या बाळांच्या गोड चिवचिवड्यामुळे आईसाहेबांचे मान सर्व आनंदाने भरून जाईल. एका खेळावर दुसऱ्या खेळावरती पक्षा किमती पातळी भुरकन जाऊन बसत. शिवबाच्या आवडीच्या खेळ मातीच्या ढिगाऱ्यावरच्या मित्रांसह तो मातीच्या ढिगारे तयार करीत आणि त्या किल्ल्या आणि ढिगाऱ्यांवर राज्य स्थापन करायचे. छे त्यांना मातीची ढिगारी नाही माहिती, त्यांना किल्ले म्हणायचे. गड या प्रचंड गडांची नाटीबंदी मोर्चेबंदी करणे म्हणजे काय पोटरे होता का? ते पार नव्हतं. झुकमीचे सर्व ढिगाऱ्यांची चुकलो किल्ल्याची जबाबदारी राजाच्या शिरावर पडे. राजे म्हणत आपले शिवबा आता राज्य करायचे म्हणजे चांगला शत्रू हवाय. बिनशत्रूचे राज्य करण्यात काय इच्छा आहे. मग शत्रूंची निवड होईल. दोन्ही सैन्यात हत्ती घोडे जमा होत, अन्याची आणि लढाईची तयारी होती. पण एक बेटी अडचण असेल, या हत्ती घोड्यांना स्वतःच्या पायाने चालवता पळता येत नसेल. शिवाच्या किल्ल्यावर शत्रू हल्ला लढाई जिंकली, झेंडे फडफडू लागले, हुकूम सुटत, मोठे वीर मरून पडत, फार वेळ मरून पडायची बात नसते. शेवटी जयवाले झेंडा नाचवीत ओढ असत. मातीची ढिगारे हीच शिवबाचे राज्य होते, हीच त्याचे सिंहासन होते. शिवबा आपले राज्य माझ्यात असेल. राज्य आईसाहेबच्या या बालक्रीडा नृत्य पाहत होत्या. फार मोठ्या अपेक्षेत मार्गदृष्टीत साठवल्या होत्या. आजही बाळे मातीच्या ढिगाऱ्यांचे किल्ले करून ते जिंकत आहेत. उद्या प्रत्यक्ष किल्ले जिंकतील. आज मातीच्या घोड्यांशी ते बाळे स्वाऱ्या करीत आहेत. उद्या प्रत्यक्ष हत्ती घोड्यांच्या फौजा घेऊन स्वाऱ्या करतील. तोफांच्या रांगा घेऊन सरबत्ती करतील. हे बाळे आज जे फुलपाखरे उद्या गडबड होतील, आसमान जिंकतील. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती संभाजी